1993 साली आपण हे केंद्र सुरू केलं. तो डिसेंबर महिना होता. म्हणजे 1994 सालची हनुमान जयंती ही आपली पहिली, रामनवमी ही पहिली. मग 94 साल जर धरलं तर ती 7 वर्ष आणि ही 25 वर्ष. म्हणजे आपल्या केंद्राचा विचार केला तर ही 32वी. पण प्रत्यक्ष हनुमंताचा विचार केला तर त्याच्या जन्माच्या कथा आहे. पण तो चिरंजीव आहे. चिरंजीव असल्यामुळे तो रामाच्या काळात होता, तो आधीही होता. वृषा कपी, वृष म्हणजे श्रेष्ठ, मोठा आकारानं आणि कीर्तीनं महान, असा कपी म्हणजे वानर. हा शब्द वेदात येतो, वेदवाङ्मयात येतो, वृषा कपी. त्याच्यानंतर इतर सुद्धा काळात येतो, सत्ययुगात. रामाचा जन्म त्रेतायुगात झालेला आहे. हनुमान हा दुसऱ्या रूपात त्याच्या आधीही होता आणि नंतर त्यांनी वर गेला चिरंजीवित्वाचा, आणि तो आजही आहे. एक पुस्तक आहे हनुमान नाटक नावाचं. नाटक म्हटल्यानंतर आपल्याला ही जत्रेतली नाटकं आठवतात. ती फार कृत्रिम असतात, फार खोटी वाटतात. त्यातले ते संवाद, त्यातल्या त्या वेशभूषा फार खोटं. सध्या अगदी खोटं आपण रोज बघतो ते म्हणजे टी व्हीवरची सिरियल्स. तुम्ही हात लावून बघितलं की ते काय सासूच्या नथेला हात लागणार आहे? नाही ना, खरंच नाही. म्हणून तुम्हाला सांगतो हे इतकं खोटं आहे. परवा एक छोट्याशी, अगदी परवाची घटना आहे. आमच्याच घरातला एक मुलगा गेलेला आहे दुसऱ्या गावाला आणि व्हिडिओ कॉल चालू होता. मी सहज गेल्यानंतर त्याला आणलेली नवीन गाडी त्याला मला दाखवायची होती, म्हणून त्याने आणला. हातात घे मला म्हणतो. मी स्पर्श करू शकलो ना. ती गाडी हातात कशी घेणार आहे? कारण ती पडद्यावरची गाडी, ती फसवी गाडी आहे, ती खोटी गाडी आहे. हे जितकं लवकर माझ्या लक्षात येईल तेवढा लवकर मी आनंदात राहील, तेवढा लवकर मी हनुमंताच्या जवळ जाईन, महाराजांच्या जवळ जाईन आणि रामात राहीन, नामात राहीन. हे जे खोटं आहे, आणि शेवटी तर बाबा सांगत होते जे दृश्य आहे ना ते खोटं आहे. समजा माझा नवरा खोटा आहे, माझी बायको खोटी आहे. खोटी कोणत्या अर्थानं? ती नित्य नाही आहे, ती सतत बदलते आहे. मीही बदलतो आहे. कालचा मी आज नाही आहे, सकाळचा मी आत्ताचा नाही आहे. हे प्रवचन सुरू झालं तेव्हाचा मी आत्ताचा मी नाही आहे. एवढे बदल झालेले आहेत. अगदी गेल्या आठवड्यात एक आजी येऊन गेल्या, चांगल्या हसत खेळत नामात होत्या. परवा दिवशी फिरून आल्या, गप्पा गोष्टी वगैरे झाल्या, झोपल्या. रात्री 2-3ला त्यांना त्रास झाला असेल, पण कशाला उठवा, असा काय त्रास, कुठलेच काय प्रॉब्लेम काहीच नव्हता. 5 वाजता त्यांनी मुलाला उठवलं, त्यांनी डॉक्टरला बोलवलं. त्या येईतोपर्यंत शी वॉज नो मोर. हे परवाची गोष्ट आहे. आजी व्हेरी हेल्दी बघा. म्हणून क्षणाक्षणाला बदलतोय आपण. आत्ता बदलतो ते आपल्याला कळत नाही. शंकराचार्यांनी उदाहरण दिले ज्योतीचं, दिव्याची ज्योत, आणि बाजूने सगळीकडून काच लावलेली आहे, ती बिलकुल हालत नाही आहे. आपल्याला वाटतं ही संपतच नाही आहे, आपल्याला वाटतं ही चालूच राहणार आहे. लहान मुलाला जर वाटलं ना तर ते बरोबर आहे. आपल्याला वाटायचं कारण नाही, कारण आपल्याला माहीत आहे त्यातलं तेल संपलं की ती ज्योत संपणार आहे. माहीत आहे ना मला. पण ती ज्योत कधीच संपणार नाही. मी कधीच मरणार नाही. चिरंजीव हे सर्वही मानिताती. आपण सगळेजण चिरंजीव. नाही, मी चिरंजीव कसा असेल? मला जास्तीत जास्त 200-300 वर्षाचं आयुष्य असेल, हो की नाही? जास्तीत जास्त. आणि काय असणार आहे? चिरंजीव कसा असेल मी? मानिताती आहेत म्हणत नाहीत रामदास. चिरंजीव हे सर्व ही मानिताती. अकस्मात सांडुनिया सर्व जाती. आत्ता मला एखादा साहेब त्रास देतो, त्याला मी म्हणेन ना केव्हा तरी तू माझ्यासमोर येशीलच ना काहीतरी मागे, तेव्हा मी तुला दाखवेन. आता हे केव्हा तरी म्हणजे काय? त्यावेळेला तो साहेब जिवंत असला पाहिजे, मी जिवंत असलो पाहिजे, आणि माझ्या मनात ही भावना असली पाहिजे. ही भावना मला त्रास देते, सूडाची भावना. तू माझ्याशी वाईट वागलास, मला संधी मिळशील त्यावेळेला. अपनी गली में कुत्ता शेर अशी हिंदीत एक म्हण आहे, आणि मराठीत म्हणतो केव्हा तरी माझ्या गल्लीत येशीलच की नाही, त्यावेळेला तुला दाखवतो. कारण तिथे माझे 4-5 गुंड ओळखीचे आहेत. हल्ली सभ्य भाषेत म्हणतात कधीतरी तुझी फाईल माझ्याकडे येईलच ना सहीला, तेव्हा दाखवतो. याच्यात मी सुटणार नाही आहे. मी उलट सूडचक्र चालू ठेवलेलं आहे.
प्रार्थना करायची महाराजांना की महाराज तो मला त्रास देतो, तो माझ्याशी वाईट वागतो असं मला वाटतं, त्याच्याशी वाईट वागण्याची, त्याला त्रास देण्याची बुद्धी मला देऊ नका हो. आणि मागच्या जन्मात मी त्याला त्रास देत असेल आणि बादाबाद फिटमफाट होत असेल तर काहीच हरकत नाही, पण तो जर या जन्मात मला त्रास देत असेल तर त्याला त्रास देण्याची बुद्धी मला कधी येऊ नका, नाहीतर पुढच्या जन्मात त्याला त्रास देण्यासाठी मला जन्म घ्यावा लागेल. म्हणून सगळं थांबवायचं ते स्वतःसाठी आणि सगळं सुरू करायचं ते स्वतःपासून. सगळं थांबवायचं आहे ते स्वतःसाठी. काय थांबवायचं आहे? सूडचक्र थांबवायचं आहे. महाराज सूडाची भावना नको, महाराज त्याच्याबद्दल कुठलीही वाईट भावना नको, महाराज त्याचं कल्याण करा, हे तरी जमणार आहे की नाही? मला प्रत्यक्ष त्याचे पाय धरायला जमणार नाही, पण मनातल्या मनात प्रार्थना करत समजा मी त्याचे पाय धरतोय, महाराज त्याला मला क्षमा करण्याची बुद्धी द्या आणि मला त्याला समजून घेण्याची बुद्धी द्या. त्याला बुद्धी द्या ही माझी प्रार्थना असू शकत नाही. मला बुद्धी द्या त्याला समजून घेण्याची, मला बुद्धी द्या त्याच्यावर सूड न उगवण्याची, मला बुद्धी द्या. लक्षात ठेवा. म्हणून लक्षात काय ठेवायचं आणि काय विसरायचं हे उद्या हनुमान जयंतीला आपण ठरवूया. अगदी सोपा नियम सांगतो. जे आपण लक्षात ठेवलं आहे ना, ठेवतोय आणि ठेवणार आहे ते ठेवायचं नाही बस. काय ठेवलं म्हणजे सासूनं सुनेचं काय लक्षात ठेवलं आहे आणि सुनेनं सासूचं काय लक्षात ठेवलं आहे ते काढून टाकायचं आणि बरोबर त्याच्या विरुद्ध लक्षात ठेवायचं. सासूबाईंचं पिठलं, सासूबाईंचा स्वयंपाक लक्षात ठेव. माझं चुकल्यानंतर सासूबाई लगेच म्हणतात या जन्मात तुला जमणार नाही माझ्यासारखं भाजी. विसरून जा ना ते. मी माझ्या मेंदूत काय साठवणार आहे याचं स्वातंत्र्य मला आहे. इथे प्रारब्ध नाही आहे लक्षात ठेवा. तो तसा माझ्याशी का वागला मला कळत नाही, समजा प्रारब्ध, पण तो तसा वागला तरी मी तसा वागणार नाही आता इथून पुढे. नाही तर बरोबर आहे, त्यांनी मारलं मी मारलं, मी मारलं त्यांनी मारलं, त्यांनी मारलं मी मारलं, संपणारच नाही. दोघंजण जन्मोजन्मी एकमेकाला फक्त मारायलाच जन्मत आहेत. त्यांनी मारलं मी नाही मारलं, त्यांनी मारलं माझ्या मनात थोडीशी वाईट भावना होती त्याच्यावर, तीसुद्धा काळाच्या ओघात गेली. हे शिकलं पाहिजे. ही हनुमान जयंती आहे. कारण आपल्या मनाशी म्हणजे आपल्या जीवनाशी एकरूप झालेला एकमेव देव हनुमान आहे. हनुमान म्हणजे आपला श्वास आहे. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना म्हणतो ना भीमरूपीत. खरंच सुंदर स्तोत्र आहे ते. त्याला पुरातन म्हणलेलं म्हणजे चिरंजीव. पुरातन पूर्वीपासून चालत आलेलं, आजही नवीन आहे, पुढे चालत राहणार आहे. म्हणून सत्य सनातन नित्य नूतन चिरंतन हे जे आपण आपल्या सनातन धर्माचं वर्णन करतो, हिंदू शब्द काढून टाका आपल्या डोक्यातून. मी तरी वापरणं बंद केलं काय, त्याच्या इतका मूर्ख शब्द नाही, त्यांनी प्रचंड नुकसान आपलं केलेलं आहे. सत्य सनातन नित्य नूतन चिरंतन आर्य वैदिक धर्म सगळं विसरा, सनातन लक्षात. सनातन आणि सनातन म्हटल्यानंतर मी सत्य सनातन सांगतोय. सनातन नावाचा पंथ वगैरे ते काही लक्षात आणू नका, काही अर्थ नाही आहे. सत्य सनातन आणि जे सत्य सनातन आहे ते नित्यनूतन आहे. नूतन म्हणजे नवीन, आजही तितकंच फ्रेश आहे आणि म्हणून ते चिरंतन आहे. चिरंतन म्हणजे इटर्नल, कधीही मरणार नाही. अशी फक्त एकमेव संस्कृती आहे ती आपली आहे. आणि सध्या ही संस्कृती उसळून वर यायला लागलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की अस्वल आणि तुम्हाला शब्द सांगतो. एक आहे अस्वल आणि दुसरा आहे निरनिराळे प्राणी एकमेकाशी लढतील. अस्वल आणि गाढव एकमेकाशी लढेल. हे सांगितलंय 600 वर्षापूर्वी एका माणसाने. अस्वल म्हणल्यानंतर आपल्याला रशिया आठवते, गाढव म्हणल्यानंतर आपल्याला अमेरिका आठवते. कारण अमेरिकेच्या एका याचा खून गाढव आहे, दुसऱ्याचा हत्ती आहे. हत्ती आणि गाढव ही त्यांची प्रतीक आहे. मला काय सांगायचं आहे की इथून पुढची 20 वर्ष आपण असू नसू असू असं म्हणायला काय हरकत आहे. भारताला विश्वगुरुपद मिळणार आहे. विश्वगुरु भारत. इंडिया शब्द विसराच. आता इंग्लिशमध्ये बोलायचं असेल वगैरे त्यावेळेला वापरा, पण मेड इन भारत हे सुरू झालेलं आहे सगळीकडे, जाणीवपूर्वक सुरू झालेलं आहे.
खूप सांगता येण्यासारखं आहे. मी हनुमान म्हणजे काय आणि हनुमानाची उपासना हा खरं उद्याचा विषय आहे. पण आज फक्त एक 2-3च गोष्ट बघूया. आज 11 तारीख आहे. 11 तारीख आणि एकादशी म्हणल्यानंतर हनुमानच मला आठवायला पाहिजे. दुसरी गोष्ट एकनाथच आठवली पाहिजे. एकावर एक 11, हो की नाही. एका जनार्दनी, जनार्दन गुरु आणि एका एकनाथ शिष्य. गुरु शिष्य म्हणजे 11. समजायला काय हरकत आहे, बरोबर. पण ते एकावर एक 11 जरी असले तरी 1 + 1 11 असं ते समीकरण आहे. 1 + 1 11. 11 जणांचं कार्य करतात. हनुमंत म्हणल्यानंतर हनुमंताची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते. त्या मूर्तीचं महत्त्व आहे. कुठूनही सुरुवात करा. हनुमंताचा पाय म्हणला की पायाखाली एक राक्षस आहे, जम्बूमाळी. या राक्षसाला त्यांनी मारलेलं नाही आहे. जर शंकर तांडव करतो, 2 प्रकारचं तांडव. एक आनंद तांडव किंवा शांत तांडव हा शब्दच आपण ऐकलेला नाही. आणि दुसरं उग्र तांडव, उग्र तांडव ते आपल्याला माहीत आहे. मग तो अग्नी टाकेल बाहेर आणि जाळून टाकेल जे जाळण्यायोग्य आहे ते. पण आनंद तांडव त्याला मूड आलेला आहे. काय नसूया सुंदर. आपण नटराज म्हणतो त्याला. नटराज, नमन नटवरा म्हणून नांदी असते प्रत्येक नाटकाच्या आधी, मराठी नाटकाच्या आधी. नटवर जसा कृष्ण आहे तसा नटवर, नटश्रेष्ठ किंवा नटराज शंकर आहे. नृत्य. त्यांनी त्यावेळेला काय ठरवलं की एकच पाय हलवत नाचायचं. त्यावेळेला मुद्दामून बघा, त्याचा एक पाय स्थिर आहे आणि तो स्थिर पाय आहे. त्याच्या खाली एक लहान मुलासारखा दिसणारा राक्षस आहे. तो खरं लहान मुलासारखा दिसतो. मग त्याला काय, त्याला मारलेलं नाही आहे, त्याला पायाखाली दाबून धरलेलं आहे. त्या राक्षसाचं नाव आहे अपस्मार. अपस्मार म्हणजे रोग, क्षय ज्याला म्हणतो, ट्युबरक्युलोसिस. अपस्मार त्याला म्हणतात. हा शरीराचा पण मनाचा जास्त रोग आहे. अस्थमा, दमा हा शरीराचा किंवा मनाचा जास्त रोग आहे. तुम्हाला सहज सांगतो महाराजांच्या पायाशी बसून आणि हनुमंताच्या साक्षीनं की 1975 सालानंतर मी जगणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यावेळेला महाराज प्रत्यक्ष कुठे जीवनात आले होते, नाम कुठे चालू झालेलं होतं. इन ट्यून विथ नाम अँड राम हे कुठे जमत होतं, नाही जमायला लागलं. मला गोवा सोडून जा म्हणून सांगितलं तर तुम्ही जगाल कदाचित, पण नाहीतर नाही. श्वास घ्यायला त्रास, लागोपाठ 2 पिरियड्स म्हणजे 1 तास, भयंकर त्रास, खूपच त्रास होत होता. आता मला वाटतं की मला त्रास होतच नाही त्या मानाने. हे लक्षात ठेवा. कुठे गेला हा त्रास. शरीर तर थकतच चालेल, पण हा त्रास मनाचा होता हे लक्षात ठेवा. त्यावेळेला प्रचंड मनाची अशी मूड्स असायचे आणि विचारांचे सुद्धा मूड्स असायचे. देव नाहीच असा तो काळ होता. आणि काय आई वडील, काय कृतज्ञता वगैरे अशी मतं होती. महाराज हसत असतील त्यावेळेला. जसं कृष्णाला अर्जुनाने सांगितलं 2 सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर, त्यावेळेला. आणि नंतर अर्जुनाची परिस्थिती अशी झाली की मला लढायचं नाही असं वाटतं, आता मी काय करू. कृष्णाने हसून बोलायला सुरुवात केलेली आहे. कृष्ण का हसला, कारण त्याला माहीत होतं की हे बाळ पुढे असं करणार आहे आणि आपल्याला त्याला उपदेश करून, समुपदेशन करून त्याला उभा केला पाहिजे. आपली 2 पुस्तकं आहेत, समुपदेशन गीतेतून, खरं शिक्षक आणि पालकांसाठी लिहिलेली आहे. त्याला गोव्याच्या बाहेरून, पुण्याहून वगैरे खूप चांगली मागणी आहे. समुपदेशन, काउन्सिलिंग थ्रू गीता. आणि समुपदेशन, उपदेश म्हणजे सगळ्यांना करतो ते, आणि समुपदेशन हिची अडचण निराळी आहे, हिची अडचण निराळी आहे, मग त्याच्याप्रमाणे त्यांना नको का उपदेश करायला. एक उदाहरण सांगतो मी, तुम्हाला पटेल की 2 शिष्य आहेत रामकृष्ण परमहंसांचे. एक अगदी असा बारका आहे, दुसरा दिप्पाड आहे. ते यायला कलकत्त्याला राहायचे. मुलं होती सगळी 20ली, 20-22 हे वय होतं. विवेकानंदचं वय सुद्धा 21 वगैरे काहीतरी असेल. आणि ते कलकत्त्याहून बोटीतून नावेतून दक्षिणेश्वरला यायचे. दुसऱ्या टोकावर दक्षिणेश्वर म्हणजे
ते काली मातेचं मंदिर जिथे रामकृष्ण राहायचे. तुम्ही काय तरुण मुलं शिकायचं सोडून संसार काय ते वेड्याच्या मागे लागलाय, त्याचं डोकं फिरलंय. वाटेल ते बोलायचे रामकृष्णांबद्दल. ते नावाडी बोटीतले लोक, विशेषतः नावाडी, काय जात आहे, कलकत्ता किती चांगला आहे, कलकत्त्यालाच राहा. एक दिवस हा जो बारका शिष्य आहे बारीक शरीराने, त्यांनी तक्रार केली की किती वाईट बोलतात तुमच्याबद्दल. ते रामकृष्ण म्हणतात माझ्याबद्दल बोलतात ना, तू दुर्लक्ष कर, तुझ्याबद्दल तर काही बोलत नाही आहे, माझ्याबद्दलचं मी पाहून घेईन. झालं, त्याचं समाधान झालं. काही दिवसांनी तीच तक्रार भास्करेश्वरा, हे मला वाटतं योगानंद असते, भास्करेश्वरानंद म्हणजे धिप्पाड, त्यांनी तक्रार केली की असं असं ते बोलतात वगैरे. अरे तुझ्या गुरुला बोलतात आणि तू सहन करतो, उचलून नदीत का नाही फेकून देत. कल्पना, उचलून नदीत का नाही त्यांना फेकून देत, तो उद्यापासून करेल. त्यावेळेला तोही तिथे असतो. मला म्हणाले मला तुम्ही निराळच सांगितलं आणि याला निराळं सांगितलं. मी म्हणलं तुला जर सांगितलं असतं त्या नावाड्याला उचल, त्याच्या हातातली काठी तरी तुला उचलणार होती का, म्हणून तुला तो उपदेश केला. हे समुपदेशन आहे, लक्षात ठेवा. आणि हा धिप्पाड आहे, आपल्या गुरुची निंदा सहन करतो, बरोबर नाही, फेकून दे त्यानं पाण्यात. पुढे विवेकानंदांनी हेच सांगितलं होतं. एक पादरी धर्मोपदेशक गोव्यात तसे असतात प्रीस्ट, हिंदू धर्मावर टीका करत होता. विवेकानंद त्याला उत्तर देत होते. तरी त्याचं चालू झाल्यानंतर विवेकानंद म्हणले बास, इथून पुढे एक शब्द जरी माझ्या धर्माच्या विरुद्ध बोला तुम्हाला उचलून फेकून देईन समुद्रात. बोटीतून चालले होते ना ते अमेरिकेला. त्यावेळेला विवेकानंदांचा तो अवतार बघितल्यानंतर तो पादरी एवढा घाबरला, त्या संपूर्ण प्रवासात बोलला नाही. इथून पुढे एक शब्द बोलाल तर फेकून देईन, तुम्हाला उचलून फेकून. विवेकानंद भक्कम होते. सांगायचं आहे काय की ज्यावेळी जसं ज्यानं वागायचं त्यावेळी तसं त्यानं वागलं पाहिजे. तो तसा वागला म्हणून मी असा वागेन असं गणित नसतं. हनुमंताकडून हे शिकायचं. सुरसा नावाची जी मगर येते मध्ये, ती परीक्षा घ्यायला येते. ती म्हणते मी देवाकडून आलेली आहे, मी तुझी परीक्षा घ्यायला आलेली आहे, कारण तू एक तर समुद्र ओलांडणार आहेस आणि रावणाच्या राज्यात जाणार आहे आणि तिथून तू परत नको का यायला. मग एक साधी टेस्ट आहे. माझं जे तोंड आहे त्या तोंडातून जायचं. हनुमान म्हटलं की मी एवढा जर मोठा झालो, तिचं तोंड एवढं आहे. हनुमान मोठा झाला, त्याने वाढवलं. हनुमान आणखीन मोठा झाला, त्याने आणखीन तोंड वाढवलं. हनुमान आणखीन मोठा झाला. ही शर्यत काही मला वाटतं अर्धा तास चालली असेल. पुढे एवढा हनुमान मोठा झाला तरी त्या सुरसेचं तोंड एवढं मोठं झालं. मग हनुमान म्हणला हे संपणार नाही. क्षणात तो एवढा बारीक झाला, एखाद्या मूस असताना माहीत तिच्या तोंडातून निघून गेला. तोंड बंद करेतोपर्यंत हनुमान निघून गेला होता. लहान केव्हा व्हायचं आणि मोठं केव्हा व्हायचं हे कळलं पाहिजे. मन केवढं केवढं जसा खसखसीचा दाणा, खसखस माहीत आहे ना प्रत्येकाला. मन केवढं केवढं जसा खसखसीचा दाणा, मन एवढं एवढं आव्हाळात मायेना. या मनाचा स्वामी हनुमान आहे, लक्षात घ्या. मन बारीक बारीक व्हायला लागलं तर खसखसीचा सासवा वचन आपण म्हणतो ना, ती इतकं लहान होऊ शकतं. मोठं जर करायचं झालं, आभाळात मावत नाही, आभाळापेक्षा मोठं. जितकं मन आपण विशाल करू तितकं आपण संतांच्या जवळ जातो. आज महाराजांचं जे प्रवचन आहे त्याचा विषयच आहे संतांचा सहवास. संत कुठे भेटणार आहेत? अरे सद्विचारांचा सहवास. आम्हाला विचार करा, सद्ग्रंथांचा सहवास. आम्हाला ग्रंथ वाचायला आवडत नाही, अरे संत साधकांचा, जे आपण आत्ता इथे करतो साधकांचा सहवास. आणि याच्यापेक्षा खाली मला विचारू नकोस. मग जातो, तुला जायचं तिथे त्या खड्ड्यात जा. पहिल्यांदा संतांचा सहवास, नाही तर सद्विचारांचा सहवास, नाही तर सद्ग्रंथांचा सहवास, नाही तर साधकांचा सहवास. साधक म्हणजेच संत सध्याच्या काळात उद्या होत असलेले साधकांचा सहवास जो आपण इथे घेतो, महाराज त्याला जास्त महत्त्व देत आहेत. म्हणून हनुमंताच्या जीवनातले प्रसंग आपण अनेकदा पाहिलेत, उद्या पाहणार आहोत. उद्या पहाटे 5ला कीर्तनच आहे विवेक बुवांचं आणि त्याच्या जन्मापर्यंतची कथा येईल. पुढे आपण चालू ठेवू. हनुमंताची कथा न संपणारी आहे. आता तर आणखीन एक नवीन चित्रपट आलेला आहे, AI ज्याला म्हणतात, तो वापरून हनुमान केलेला आहे.
AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि तो सिनेमा आता एवढा गाजतोय, मला वाटतं जगात सगळ्यात जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा सिनेमा होणार आहे. त्याच्यात राम आहे, लक्ष्मण, सगळी पात्र आहेत. आणि अशा काही कथा त्यांनी निवडलेल्या आहेत ज्या आपल्याला नेहमी अशा माहीत नसतील. मी आहे तोपर्यंत तुम्हाला काही होऊ देणार नाही, असं हनुमान, तो संवाद त्याचा खूप गाजतो. जब तक मैं हूँ. हा मी जो आहे खरं म्हणजे तो तुमच्यातच आहे, तुमच्यापासूनच निर्माण झालेला आहे. पण आता मी बाहेर आहे कारण मी तुमची सेवा करतो आहे. दास आणि स्वामी त्यावेळेला आपण दोन आहोत. जीव म्हणल्यानंतर तुम्ही सगळ्या ब्रह्मांडाला व्यापणारे, मी तुमचा अंश आहे. जीवाने तव अंश मी, देहाने तुझा मी दास आहे. देहाच्या पातळीवर तू स्वामी, मी दास आहे. जीव तू सगळीकडे पसरलेला प्राण, त्याचा मी एक अंश आहे. आणि आत्म्याच्या पातळीवर तू आणि मी एकच आहोत, दोन नाहीच आहोत, एक. म्हणून देहाने मी तुझा दास, जीवाने तव अंश मी, आत्म्याने तूची मी नित्य, अनन्यत्वे तुला नमी. हा वाल्मिकी रामायणातला संस्कृतमधला श्लोक आहे. केव्हा? ज्यावेळेला तुझा परिचय करून दे या सगळ्या लोकांना. रामाचा राज्याभिषेकाचा प्रसंग आहे. त्यावेळेला हनुमान म्हणतो, रामा तू आणि मी देहाच्या पातळीवर दोन आहोत. तू स्वामी आहेस, मी सेवक आहे. तू मालक आहेस, मी नोकर आहे. तू दिवान, मै गुलाम. तू संपत्तीचा सगळा मालक आहेस आणि मी तुझा अकाउंटंट आहे, दिवान, नोकर आहे, निरनिराळ्या प्रकारचा नोकर आहे. परंतु हे देहाच्या पातळीवर आहे. ज्यावेळेला आपण श्वास घेतो ना, त्यावेळेला कल्पना करा, आत्ता मी हा श्वास घेतो आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान आत्ता त्याच हवेतला श्वास घेत आहेत. सगळे हवा एक जोडलेली आहे. काही हवा याची, एक ही हवा त्याची. अमेरिकेची हवा इकडे संपते. आपण ते सांगितलेलं आहे, इतकं आकाश अमेरिकेचं, इतकं पाणी अमेरिकेचं किंवा भारताचं, हे आपण मानलेलं आहे. हवा एकच आहे. ज्या हवेत आत्ता मी श्वास घेतो आहे, बस. जमीन जर आपण म्हणली, मी ज्या जमिनीवर बसलेलो आहे त्याच जमिनीवर सध्या गोव्यातली निरनिराळी मोठी माणसंही बसलेली आहेत. जोडलेलो होतं पण तोडलेलो नक्कीच नाही. पण काय, ही संपूर्ण गोव्याची भूमी लक्षात घेतलं तर मी आत्ता ज्या भूमीवर बसलो आहे ती अंश आहे, हे तरी लक्षात येतं ना, ती अंश आहे. सगळीकडे पसरलेला प्राण हा जर राम असेल तर मी रामा तुझा दूत, तुझा दास, तुझा सेवक, एक अंश आहे. बस. पुढे आत्म्याच्या पातळीवर आपण एकच आहोत. आत्माराम ज्याला म्हणतात त्याच्यात हनुमान येऊन जातो. आणि म्हणून हनुमंताच्या छातीत जे पंचायतन आहे त्या पंचायतनात 6वा हनुमान आहे. आपण अनेकदा हा प्रसंग बघितला आहे, उद्याही आपण परत बघू. सीतेचा जो प्रश्न आहे ना त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. हनुमंता तुझ्या छातीत आम्ही 5 जण आहोत हे मला पटतं, तू आत कसा? त्याला त्यांनी दिलेलं उत्तरही आपलं पाठ झालेलं आहे. सीता माहीत तो खरा हनुमान आहे, तो खरा मी आहे. आणि ज्याची छाती आहे ना, ज्याचा देह आहे ना, तो बाहेरचा आहे, तो खोटा आहे. आता हनुमंताच्या बाबतीत तो बदलत नाही आहे, पण आपल्या बाबतीत तो बदलतो आहे म्हणून खोटा आहे. आणि खोटा आहे म्हणून अनित्य आहे. लक्षात ठेवा, म्हणून अनित्य आहे, म्हणून असत्य आहे. सत्य म्हणजे खरं वगैरे असं नाही, सत्य म्हणजे नित्य, ते कायम टिकणार आहे. काल होतं, आज आहे, उद्या राहणार आहे, त्याला सत्य म्हणतात. हनुमान सत्य आहे. राम सत्य आहे का? आता कुठे आहे अयोध्येत? देहाच्या पातळीवर रामकृष्ण नाही तर नाम सत्य आहे. आणि नामाच्या पलीकडे काहीच नाही. ओमच आपण म्हणतो, सगळ्या जगाला व्यापलेला आहे. एक तुम्हाला सांगतो, एकच प्रसंग 2 वाक्यांचा. एक 95 वर्षाचे आजोबा हॉस्पिटलमध्ये जातात. हॉस्पिटलमधलं बिल बघितल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. त्यावेळेला डॉक्टर म्हणतात की यू नीड नॉट वरी अबाउट द बिल. बिल लाखात असतं काही नाही. म्हणाले, बिल मी पे करतो, मला पैसे आहेत माझ्याकडे. माझ्या डोळ्यातून पाणी आलं की 1 दिवस तुम्ही व्हेंटिलेटर लावलात, म्हणजे कृत्रिम हवा मला दिलीत, आणि नंतर मी बाहेरची हवा घ्यायला लागलो म्हणून जिवंत राहिलो. 1 दिवस व्हेंटिलेटर लावलात, तुम्ही मला बाहेरची हवा दिलीत, 2 लाख रुपये झालं. 95 वर्ष ज्याने हवा निर्माण केली त्यांनी 1 पैसा बिल मागितला नाही हो माझ्याकडून. आणि त्याच्याबद्दल मी कृतज्ञच नाही आहे. ज्या देवानी पाणी निर्माण केलं
मी कृतज्ञ नाही आहे. आणि हे पाणी जरी आपल्याला बिस्लेरी वगैरे वाटलं तरी ते झऱ्यातून जरी काढलं तरी पावसातून आलेलं आहे. पावसाचं पाणी आहे. पाऊस आपण नाही निर्माण केला. पाऊस निर्माण करण्याचे प्रयोग फार भयंकर. केवढा पूर आला होता दुबईला एरवी पाऊस पडत नाही. कृत्रिम पाऊस पडला आणि तो डोस चुकला आणि दुबई पाण्यात आला. हे कृत्रिम पाऊस वगैरे नाही परवडणार. हा आकाश. म्हणून महाराज म्हणतात ना की देवाची कृपा, गुरूंची कृपा हा पाऊस आहे. सदाचरण हे कुंपण आहे. नाम हे बीज आहे. आणि बाकीची आपण जी साधनं वापरतो ती शेतीला वापरणारी, मग नांगर असेल, बैल असेल, कुदळ असेल, फावडं असेल, काय असेल ते बाकीचे साधन आहे. नाम हे बीज आहे, सदाचरण हे कुंपण आहे आणि ईश्वराची कृपा किंवा त्याची इच्छा हा पाऊस आहे जो आपल्या हातात नाही आहे. बघा, पावसाची एक गंमत तुमचं रामायणात सांगितलेली आहे. मी बाकीचं सांगत नाही, फक्त पावसाचं चक्र म्हणतात ना, रेन सायकल कसं चालू आहे. सूर्याला माहीत नाही की आपल्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते. कल्पना करा, सूर्याला माहीत नाही कारण तो उष्ण आहेच की. हो, बघा ना, माझ्या पाण्यामुळे वाफ होते हे सूर्याला माहीत नाही. आपली वाफ होते हे पाण्याला माहीत नाही. कल्पना कर, वाफ जाण्याचं संपलं असतं की पाणी येवानी. आपली वाफ होते हे पाण्याला कळत नाही. वाफेला कळत नाही की आपण पाण्यापासून निर्माण झालो वर निघालोय. त्या वाफेचे ढग बनतात. ढगांना कळत नाही आपण काय बनलोय म्हणून. वाऱ्याला कळत नाही आपल्याबरोबर ते ढग जातात. आणि ज्यावेळेला एक विशिष्ट परिस्थिती येते तेव्हा त्या ढगातून पाऊस पडतो. त्या पावसालाही कळत नाही की आत्ताच आपण का पडतो ढगातून आणि आपण कुठे पडलोय. पावसाला नियम नाही, हे संतांचं शेत आहे, हे दुष्टाचं शेत आहे, इथे पडूया नाही. मेघ वृष्टी न्याय. मेघाची वृष्टी जसा गटारात पडतो तसाच रस्त्यावर पडतो, जसा देवळाच्या शिखरावर पडतो तसाच बाजूला डुक्कर वगैरे सारखे प्राणी असतात त्याच्यावरही पडतो. त्याच्याकडे भेद नाही आहे. मेघ वृष्टी न्याय, त्याला संतांची कृपा म्हणलेला आहे. ते हा माझा तुझा, हा काळा गोरा, हा शिकलेला, निरक्षर, काही विचार करत नाही. मग त्यांचं मन विशाल मन असतं. हनुमंता इतकं विशाल होणारं दुसरं दैवत नाही. आता कृष्णाने विश्वरूप दर्शन दाखवलं, बरोबर आहे. हनुमान हा सगळीकडे व्यापून असलेला, आपण म्हणतो की परमेश्वर, पण हनुमंताचं कार्यच तसं आहे. सगळीकडे व्यापून रामही आहे, सगळीकडे व्यापलेला कृष्णही आहे, सद्गुरू आहे. तसं बघायला गेलं तर आपण सुद्धा सगळीकडे व्यापलेलो आहोत. आपण देहाचं हे कसं आहे, मी आत्ता इथे बसलो आहे, सगळीकडे काय व्यापलेलं आहे. मी फक्त देहाचा विचार करतो आहे मनानं. आत्ता मी मनानं जर एखाद्या व्यक्तीचं चिंतन केलं की जो आजारी आहे आणि माझ्या प्रार्थनेची त्याला गरज आहे, मी म्हणू शकतो महाराज त्याच्याकडे जरा बघा, बरं करा त्याला. पोचलो ना तिथे मी. बुद्धीनं जर मी विचार केला तर मी विश्वाचा विचार करू शकतो, ब्रह्मांडाचा विचार करू शकतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक हे काय आपल्याला स्वामी समर्थांनी दिली घोषणा, का साईबाबांनी दिली, का आपल्या महाराजांनी दिली? अनंत कोटी ब्रह्मांड नायक ही मी निर्माण केलेली घोषणा आहे. मला प्रेरणा दिली. हां, हे महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी, नाही तर मलाच का सुचली अनंत कोटी ब्रह्मांड नायक? कुणाला तरी पहिल्यांदा सुचली असेल ना, कुणीतरी पहिल्यांदा ही घोषणा केली असेल की नाही, हा जय जयकार अनंत कोटी ब्रह्मांड नायक. कोणीतरी म्हणलं असेल ना ब्रह्मांडाचा नायक. त्याच्या आधी नव्हती अनंत कोटी ब्रह्मांड नायक आणि नंतर सगळ्यांनाच माहीत झाली. म्हणजे त्याला ती अनंत कोटी ब्रह्मांड नायक ही घोषणा, हा गजर किंवा हा जय जयकार करण्याची बुद्धी त्यांनी दिली. पण जय जयकार मी तयार केलेला आहे, मी जयघोष करलो. हे सगळं मी जो आहे महाराज, पूर्णपणे तू मन हे मीची करी. मन मना भव, बाकी काही नाही. तू मन मला देऊन टाक. कसं द्यायचं? नाम घे रे. नाम घेताना एवढं आपलं मन तिथे जोडलं गेलं पाहिजे. निदान नाम तरी या, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बघा, त्यावेळेला आता फोन संपला ना तर मी महाराज 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 म्हणतो. त्यावेळेला मला महाराज आठवतच असतात ना. आणि तुम्ही ते चॅलेंज आठवले नाही तर मी म्हणलं कशाला असतं? मी थँक्यू, वेलकम, काहीतरी म्हणलं असतं ना. महाराज महाराज महाराज, कायम महाराजांची आठवण आहे. आत्ता महाराज, मध्ये महाराज, शेवटी महाराज, महाराज महाराज महाराज, सतत म्हणूया.
आणि मग लक्षात ठेवा, आपल्या श्वासानंच असं वळण लागेल, आणि वळण म्हणजे उपासना, वळण म्हणजे शिक्षण. जे दोन शब्द सुरुवातीला वापरले ज्याच्याबद्दल सध्या वाद चालू आहे, एक आहे इन्स्ट्रक्शन आणि दुसरं आहे एज्युकेशन. इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना आणि एज्युकेशन म्हणजे शिक्षण. कुठल्या जनावराचं शिक्षण करता येईल सांगा बरं? हां, सूचना देता येतात, सिट डाऊन, स्टँडअप. कुत्रं उभं राहतं माहिती आहे ना? अरे त्यांना सूचना देऊनच ट्रेन केलं जातं. कोणाला? जनावरांना, सर्कशीतल्या. मग ते कुत्रंसुद्धा ते जळत्या रिंगमधून उडी मारतं की नाही, कारण त्याला शिकवलेलं आहे तसं. ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग. एज्युकेशन फक्त माणसाचं. म्हणून ट्रेनिंगकडून एज्युकेशनमध्ये यायचं आहे, त्याच्यासाठी उपासना करायची. आई ट्रेनिंग करतच असते, असं चालायचं, असे कपडे घालायचे, असं करायचं, तसं. हे ट्रेनिंग आहे शरीराला दिलेलं. मनाच्या पुढे मन बुद्धी यांचं एज्युकेशन असतं. कुठल्याही प्राण्याला माणसा इतकं विकसित झालेलं, डेव्हलप झालेलं मन नाही आहे. आता मुंगीला सुद्धा मेंदू आहे की हो, पण काय असेल मेंदू? कल्पना करा बरं, ती काय विचार करत असेल? तिला सुद्धा मन असेल. आपल्या अंड्यातून ज्यावेळेला पिल्लं येतात त्यावेळेला ती किती प्रेमानं त्यांना म्हणत असेल ना, अंगाई गीत वगैरे. काही नाही आहे. माणसाचं मन विकसित आहे, माणसाची बुद्धी विकसित आहे, माणसाचं चित्त. लक्षात ठेवा, हा माणूस आहे, बाकी जनावरच आहोत ना आपण. परवा एक वाक्य बोललं गेलं पांडुरंगाच्या देवळासमोर, मूर्तीसमोर, आणि मला ते पटलं. शंकराचार्यांपासून तो विचार चालत आलेला आहे. त्यांनी कमरेवर हात का ठेवलेला आहे? लहान मुलाला विचार, पडणार नाही का तो, म्हणून त्यांनी हात ठेवला आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण शंकराचार्याने त्याच्यात काय दिसलं? तुमचा संसार जो आहे ना, प्रपंच जो आहे ना, तो कमरे इतका ठेवा. कारण तुम्ही कमरे इतक्या लेव्हलवरच प्रपंच करता, ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. नाभी आणि बोटं काय मी असं ठेवू शकतो? पांडुरंगाची बोटं अशी आहेत, नाभीकडे वळलेली आहेत. त्यांनी नाभीची आठवण करून दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे माझं जवळजवळ सगळं जीवन नाभी खालचं झालेलं आहे. म्हणजे मी जनावर आहे, मी माणूसच नाही आहे. माझ्याकडून माणुसकीची अपेक्षा कशी करता? हाच खरा प्रश्न आहे. म्हणून ज्यावेळेला हनुमंताचा विचार येतो त्यावेळेला तो वानर आहे, त्याला माकड आपण कधी कधी म्हणतो. ही बाकीची जी सैन्यातली होती ना, ती माकडं असते. हा वानर आहे. आणि वानर शब्द आपण रोज म्हणतो संध्याकाळी, त्या ह्याच्यात आलेला आहे, देहे धरुनी वानरी अखंड दास्य मी करी, जनसे सांगतो खुणा श्री राम राम हे म्हणा. इतका तो महान आहे शक्तीच्या दृष्टीने, बुद्धीच्या दृष्टीने आणि युक्तीच्या दृष्टीने. युक्ती म्हणजे ट्रिक नाही हां, जी आपण वापरून कॉपी करतो, जी वापरून आपण आई झोपलेली असताना लाडू करतो, ही युक्ती, ही प्रपंचातली युक्ती, त्याला ट्रिक म्हणतात. ही युक्ती नाही आहे. युक्ती म्हणजे जोडणं, योग जोडलेला युक्त, ती युक्ती हनुमंताच्याकडे. पण हनुमंताच्याकडे काही शक्ती आहे, भक्ती आहे. शक्ती आणि भक्ती यांची युक्ती योग आहे, आणि म्हणून तो मुक्तीचा देव आहे. हनुमान हा मुक्तीचा देव आहे, लक्षात ठेवा. त्याच्याकडे शक्ती आहे, बरोबर, त्याच्याकडे युक्ती आहे, बुद्धी आहे, म्हणजे ज्याला मती म्हणता येईल, आणि मुख्य म्हणजे मुक्ती आहे. सगळी रामराज्य युद्ध जिंकून सगळ्यांना मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका कुणाची? हनुमंताची आहे, हनुमंताची आहे. आणि सगळ्यांना पटण्यासारखी आहे. कारण असे दोन प्रसंग तर होते की राम वगैरे संपलेच असते. त्यानं खाली नेलं होतं ज्याच्यात अहिरावण महिरावणाने, राम लक्ष्मण संपलेच असते. नंतर ज्यावेळेला त्यानं बांधून टाकलं होतं सर्प बंधाने, नागपाशाने, गेलेच असते. आता हे राम देहाच्या पातळीवर आहे. म्हणून महाराजांच्या चरित्राला प्रसंग आठवा. 2 सिद्धी प्राप्त झालेले आहेत. त्यानं महाराजांच्याकडे बघितल्यानंतर वाटतं हा सिद्ध पुरुष आहे, आम्हाला काहीतरी सिद्धी शिकवा. यांच्याकडे काही 1-2 सिद्धी होत्या, आम्हाला सिद्धी शिकवा. महाराज म्हणाले मला काही सिद्धी येत नाहीत, मी फक्त नाम घेतो. काही दिवस त्यांनी सांगितलं सिद्धी शिकवा. नाही म्हणल्यानंतर त्यांना सिद्धी होती नागपाश. नागपाशाचा मंत्र म्हणून महाराजांना बांधून टाकलं. सगळीकडे नाग नाग नाग. महाराज म्हणाले बघा ना, तुम्ही मला बांधून टाकलेत आणि मला सोडताही येत नाही. नाग त्या बांध सोडवता येत नाही.
पण आहे ना माझ्याकडे एक साधन, मला दुसऱ्याला नागपाशात बांधता आलं नाही तरी मला बांधलं तर मला सोडवता येतात हे पाश, म्हणून त्यांनी जय श्रीराम म्हणून उडी मारली आणि खाली पडले. त्यांना काही झालं नाही, पण नाग सगळे मरून गेले, परत वर आले. त्यावेळेला ते म्हणाले की तुम्ही तर चांगलेच सिद्ध पुरुष आहात, आम्ही तुमचे शिष्य बनतो. हे दोघे शिष्य बनलेले आहेत महाराजांचे. आणि तिथे काहीतरी रोज म्हणायचे आम्हाला काहीतरी सिद्धी शिकवा. महाराज म्हणाले नामातून सिद्धी सगळ्या मिळतात, नामातून सगळे अनुभव येतात, ते नाम घ्या, मी दुसरं काही करत नाही, सिद्धी नाही आहे. अनेक प्रसंग घडले. त्यातला एक प्रसंग आपल्याला माहीत आहे की ते निघाले होते, त्यांना ट्रेननी कुठेतरी जायचं होतं. गाडी ट्रेनमध्ये आलेले आहे स्टेशनमध्ये. अशा वेळेला शिट्टी मारते गाडी आणि सुटते. त्यावेळेला हे दोन जे आहेत त्याच्यापैकी एक जण म्हणतात की कुठे निघालीस, थांब. आणि आगगाडीत काहीतरी तांत्रिक असा बिघाड होतो, टेक्निकल फॉल्ट, आणि गाडी थांबते. उतरतात, बघतात कुठे काय झाले वगैरे, ते ठाकठूक वगैरे करीतोपर्यंत हे पोचतात. गाडी मिळते यांना, गाडी सुरू होते. त्यावेळेला महाराज म्हणाले की वाया घालवली तुम्ही, या सिद्धीचा काय उपयोग आहे सांगा बरं. आपली काही कुठे जायची अपॉइंटमेंट होती, आपल्याला कुठल्या कार्यक्रमाला जायचं होतं, नाही, ही ट्रेन गेली, पुढची ट्रेन, आणि समजा या दिशेची ट्रेन चुकली, दुसऱ्या दिशेची आली, तिकडे बसलो आपण. आपल्याला काय, कुठे जायचं आहे, आपल्याला रामाच्या गावाला जायचं आहे. आणि ते नाम घेतलं की तिथे रामाचं गाव आहेच. रामाचं गाव म्हणजे काय अयोध्या नाही आहे काय, रामाची नदी म्हणजे काही सरयू नदी नाही आहे. माणगंगा तेरी अवतरले श्रीहरी. म्हणजे असं गोंदवले क्षेत्र असताना जाऊ कुठे इतरत्र, कशाला जाऊ इकडे तिकडे. गोकर्णींचा महेश्वर सद्गुरुनाथ करो कर. महेश्वर म्हणजे महाईश्वर म्हणजे महादेव, गोकर्णीचा हे ज्योतिर्लिंगातली ती. मला काय सांगायचं आहे की महाराजांच्या पायी सगळं विश्व आहे. हा ज्यावेळेला मला अनुभव म्हणजे रिअलायझेशन होईल, अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स नाही, काय मला महाराज दिसले त्या दिवशी. असे बसले होते, आपण चित्र बघितलं आहे, महाराजांनी कद घातलेला आहे आणि ते असे कठड्यावर असे बसलेले आहेत. अनेक ठिकाणी आपल्याला ते चित्र बघायला मिळतं. तांबडा कद वगैरे घातलेला आहे. ते चित्र नवीन होतं, लोकांना आवडलं, लोकांनी आपल्याकडे बघितलं आणि एकाला महाराज तसे बसलेले दिसले. ठीक आहे, मग पुढे काय झालं, नाही पुढे दिसेनासे झाले. किती वेळ दिसत होते, अर्धा मिनिट म्हणजे 30 सेकंद याला ते महाराज दिसले. वाईट नाही, पण चांगलं काय, तुझ्यात काय बदल झाला. पूर्णपणे इथून महाराज तुम्ही साक्षात दर्शन दिलं, इथून पुढचे माझे सगळे श्वास नामाला, रामाला, तुम्हाला. असं काही केलं का, नाही. हे काहीतरी विचार म्हणायच्या ते दिसेनासे झाले. हा भास आहे. हां, तुला प्रत्येक पौर्णिमेला गेलास दिसायला लागले, रोज सकाळी दिसायला लागले, असं काही दिवस त्याला काहीतरी आपण विचार करूया. स्वप्नदृष्टांत, एकदा स्वप्नात दिसले, तो एकदा असतो ना, तो भास असतो. तो पुन्हा पुन्हा जर व्हायला लागला तर त्यातून भाव निर्माण होतो. भास म्हणजे इल्युजन, जे नाही ते दिसतं आपल्याला. पण भाव म्हणजे काय, हां आता माझ्या मनात स्थिरवलेत महाराज, मला परत परत महाराजांचं दर्शन होतं, ठीक आहे. आता याचं भान तुला जीवनात नको का. भान इज अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे महाराज मला दिसतात, महाराज मला माझ्याकडे आहेत सगळीकडे, तर मी कसं वागलं पाहिजे. महाराज मला दिसत आहेत आणि मी कॉपी करतो आहे. महाराज माझ्याकडे बघतायत आणि मी दुसऱ्या नंबरचे अकाउंट्स लिहितो आहे. महाराज माझ्याकडे बघतायत आणि मी लाच घेतो आहे, ब्राईब घेतो आहे. अरे कसं होईल माझं जीवन. महाराज जर मला क्षणभर जरी दिसले आणि कायम दिसत राहिले, आय एम अवेअर और आय एम कॉन्शियस ऑफ द प्रेझेन्स ऑफ महाराज. लिव्हिंग इन द प्रेझेन्स ऑफ गॉड नावाचं पुस्तक आहे. हे विवेकानंदांचं आवडतं होतं, हे लक्षात ठेवा. बाबांचंही आवडतं होतं. लिव्हिंग इन द प्रेझेन्स ऑफ गॉड म्हणजे देवाच्या अस्तित्वात. प्रेझेन्स म्हणजे अस्तित्व, उपस्थिती. म्हणजे मी जे करतो तिथे देव हजर आहे की. मग मी कसं वागेन सांगा बरं. मी पाणी पितो, या भांड्यात देव आहे, या तांब्यात देव आहे, पाण्यात देव आहे, बरोबर. मग मी पिताना काही शिव्या देत पिणार आहे का पाणी, का कृतज्ञतेने पिणार. हे भांड्या तुझ्यात परमेश्वर आहे रे, धन्यवाद. हे पाण्या तुझ्या परमेश्वर आहे रे, धन्यवाद. आणि हे लोट्या तुझ्यात परमेश्वर आहे, धन्यवाद. हे महत्त्वाचं आहे. एक प्रसंग बघा विवेकानंदांच्या जीवनातला. रामकृष्ण हेच सांगत होते, सगळीकडे तुम्हाला कालीचा किंवा त्या शक्तीचा अनुभव आला पाहिजे किंवा देवाचा अनुभव आला पाहिजे.
तेव्हा तिथे प्रतापचंद्र हाजरा म्हणून होते, तो वाद घालायचा, त्याचा रामकृष्णांवर विश्वास नव्हता, टिंगल करायचा, काय तुम्ही नाटक करता, कालीमाता तुमच्याशी बोलते तुम्ही कालीमातेशी बोलता, हे लक्षात घ्या, हे पूर्णपणे लक्षात घ्या. तो उठला गेला बाहेर आणि हे त्यांच्या पलंगडी शब्द आहे, पलंगडी म्हणजे लहान पलंग, आणि पूर्वी ते सुताचं असायचं ना पलंग, तसे ते पलंग असे बसले होते. आणि हे दोघंजण उठून गेले. समोर हिरवळ आहे, हिरवळ लॉन, हरियाली आपण म्हणतो, त्याच्यावर दोघं चालत राहिले आणि हसतायत. काय म्हणे सगळीकडे, आत्ता मी तुम्हाला सांगितलं ना ते तिथले शब्द आहेत. म्हणे लोटा परमेश्वर, तांब्या परमेश्वर, स्टूल परमेश्वर, माईक परमेश्वर, स्टेज परमेश्वर, हा हा सगळीकडे परमेश्वर परमेश्वर. हसत होते. बोलवलं त्याने, काय विनोद चाललाय म्हणाले. नाही नाही, विनोद तुम्ही केला, सगळीकडेच परमेश्वर. बरोबर. ते म्हणाले तुला काय वाटलं रे, विचार कर. म्हणून नरेंद्राला बोलवलं जवळ, त्याच्या छातीवर का पाठीवर असे थाप मारली, जा म्हणाले. फरक काय पडला की आता कलकत्त्याला जायला पाहिजे. कलकत्त्याला जाताना ह्याला नदी परमेश्वर, पाणी परमेश्वर, नाव परमेश्वर, नावाडी परमेश्वर, त्याच्या हातातलं वलं परमेश्वर. पलीकडे आला आणि धावत सुटला कलकत्त्याला आपल्या घराकडे. अरे बस परमेश्वर, रस्ता परमेश्वर, जाणारे प्रवासी परमेश्वर, सगळीकडे त्याला परमेश्वराचा एवढा अनुभव आला. आणि परमेश्वराचा अनुभव म्हणजे तेजाचा अनुभव, परमेश्वराचा अनुभव म्हणजे चैतन्याचा अनुभव, सत चित आनंदाचा अनुभव. आणि सगळं झालं. आई म्हणे धावत का आलात. नाही नाही, मला भूक लागली, जेवायला वाढ. खातोय तर हातात घात परमेश्वर, ताट परमेश्वर, वाटी परमेश्वर, सगळीकडे एवढं परमेश्वराचं दिव्य दर्शन झालं. हात खाली ठेवला घास आणि परत आला. म्हणलं हे तुम्ही काय करून टाकलं, हे माझं काय करून टाकलं, मी काही करू शकत नाही. परमेश्वराला खाऊ, परमेश्वराला पिऊ, परमेश्वरावर झोपू, परमेश्वराला पांघरू, माझी अडचण करून टाकलीत तुम्ही. ते परत मारला. कळलं ना. मला म्हणाले नॉर्मल जीवन जगायचं आहे. विवेकानंद म्हणाले असलं सगळीकडे परमेश्वर वगैरे नको. ते म्हणाले तू त्याच्यासाठी जन्मलेलाच नाही आहेस, तुझा जन्म असं मोठ्या वटवृक्षासारखा आहे. ते प्रसंग आपण अनेकदा बघितलेला आहे. त्यावेळेला ते म्हणाले की तुला तुझी इच्छा नाही, म्हणजे आपल्यालाही आपली इच्छा नाही आहे. तुझ्या जीवनात कालीमातेची इच्छा चालेल, आपल्या जीवनात महाराजांची किंवा हनुमंताची इच्छा चालेल. महाराज आणि हनुमान एकच, आपल्याला सोपं आहे. आपले महाराज म्हणजे साक्षात हनुमंताचेच अवतार आहे. आपल्याला दोन ठिकाणी जायची गरज नाही. महाराजांनी सांगितलं आहे, काय सांगितलं आहे की तुम्हाला जर अनुग्रह पाहिजेच असं आतून वाटलं तीव्रतेने, तर कुठेही तुम्हाला हनुमंताची मूर्ती मिळेल, मूर्ती माझं चित्र जे मिळेल. माझ्या कानात तुम्ही मंत्र सांगा आणि तो माझ्या तोंडातून बाहेर येतो, म्हणून कान तिथे लावा. अनुग्रह झाला. एक अशी व्यक्ती अनुग्रह घेतलेली, इतकी वर्ष त्यांच्याकडे तपश्चर्यात उपासना चालू होती, इतकी वर्ष एकाही रविवारचा खंड न पडता रविवारी ते जमायचे. काही 1-2-3 आठवड्यापूर्वी ती व्यक्ती गेली, पण म्हणाले अनुग्रह माझं, मी असं चरित्रात वाचलं आमच्याकडे हनुमंताची मूर्ती, आणि मूर्ती म्हणजे मी हनुमंताला कानात सांगितलं मला श्रीराम जय राम जय जय राम मंत्र दे, आणि त्याच्या तोंडाला लावला आणि मला श्रीराम जय राम जय जय राम मंत्र ऐकू आला. हा चांगला अनुभव आहे. आपण घेतो अनुग्रह आणि ते हे शाल घालतात, महाराजांच्या पादुका असतात, वाईट काही नाही आहे. आपल्याला अनुभव येतो का. मला अनेकांनी विचारलं तुम्हाला श्रीराम जय राम जय जय, तो भटच देतो ना मंत्र. बघा, कारण तोच सांगतो ना श्रीराम जय राम जय जय राम. अरे पण त्याच्यात महाराज संचारलेले असतात असं का नाही मानत तू. शेवटी मानण्यावर आहे, हे लक्षात ठेवा. सगळ्या गोष्टी जाणणं जमणार नाही आहे, मानणं मात्र प्रत्येक गोष्टीत. हा खांब आहेत ना, मला परमेश्वर मी मानू शकतो. अरे दगडात परमेश्वर दिसतो तर माझ्यात का नाही दिसणार लोकांना. लोक नमस्कार करतात एकमेकाला, का नाही करायचा. दगडाला नमस्कार करतात. दगडात तुम्ही भाव निर्माण केलेला की हा मारुती हा गणपती आहे, जिवंत माणसाला का नाही करायचा. विचार करूया आपण. दत्ताची 4 कुत्री असतात ना चित्रात, त्याला गंध लावतात लोक, बरोबर. आणि बाहेर जर 4 कुत्री उभी असेल त्याला दगड मारतात. हे आता आत येतील, मी स्वच्छ केलेलं आहे, मी गेल्यानंतर जिवंत कुत्र्याला दगड मारायचा आणि चित्रातल्या कुत्र्यांना गंध लावायचा. हे त्या व्यक्तीला तरी कसं पटतं, हाच प्रश्न आहे संतांनी विचारलेला.
आज महाराज काय म्हणतात, आपण काहीच वाक्य वाचूया आजच्या प्रवचनातली आणि तुमच्या लक्षात येईल. पूर्वसंध्याही हनुमंताची, आणि आपण हनुमंताच्या भीमरूपीतले 3 शब्द म्हणले होते, लोकनाथ, जगन्नाथ, प्राणनाथ, पुरातन. तो लोकांचा नाथ आहेस, तू जगाचा नाथ आहेस, तू माझ्या प्राणाचा नाथ आहेस. आणि नाथ ज्या शब्दाचा अर्थ तो नसला की सारं अनाथ. सोपा अर्थ आहे ना, अनाथ. आज मी नाथ आहे कारण तू माझ्यात आहेस म्हणून. आज माझं घर नाथ आहे, तू आहेस म्हणून. म्हणून तुम्हाला सांगतो, एका पुस्तकाबद्दल मी अनेकदा तुम्हाला सांगितलं आहे. ते पुस्तक खरंच खूप चांगलं आहे. जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल. एका पक्ष्याची कथा आहे. जास्त सांगत नाही, पण कथा मात्र सांगायला आहे. एक रिचर्ड बाख नावाचा माणूस आहे. तो अमेरिकेच्या एअरफोर्समध्ये पायलट आहे. एस पायलट म्हणजे पायलट नंबर 1. अशी विमानं उडवायचं आहे, सगळं करायचं. 2 वर्ष कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग अमेरिकेत आहे. अमेरिका लोकशाही आहे. भारतात आता ते येणार आहे. तुम्हाला डिग्रीच मिळणार नाही त्याशिवाय. 2 वर्ष तुम्ही आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये काम केलंच पाहिजे. कन्स्क्रिप्शन म्हणतात त्याला, कन्स्क्रिप्शन. आणि इट इज अलाउड इन डेमोक्रेसी. अमेरिकेच्या सगळ्या राष्ट्रपतींनी 2-2 वर्ष सेवा केली आहे की, सगळ्या राष्ट्रपतींनी, आत्ताच्या सुद्धा. नाही तर 2 वर्ष तुरुंगात जावं लागतं. आज तुम्ही म्हणाल मी तुरुंगात जायला त्याला हरकत नाही, त्यापेक्षा निरनिराळे अनुभव येतील ना तुम्हाला. तर ह्याने 2 वर्ष काम केलं. नंतर म्हणाला की पुरे झालं. काय ते व्हिएतनाममध्ये जायचे आणि बॉम्ब टाकायचे. कोण ते आपले शत्रू आहेत का, माहितीही नाहीत. खाली बॉम्ब कुणावर पडतो आहे. कंटाळा आला त्याला, सोडलं ते. म्हणलं आता काय करूया, आपण चांगले लेखक आहोत, पुस्तकं लिहूया. पहिल्यांदा त्यांनी काय लिहिली, रोमॅन्टिक नॉव्हेल्स, प्रेमकथा. खपली नाहीत पुस्तकं. नंतर डिटेक्टिव्ह म्हणजे रहस्यकथा नाही चालल्या. त्याला युद्धाचा अनुभव होता, युद्धकथा नाही चालल्या. या मधल्या काळात तो दिसायला चांगला होता अमेरिकेत, आणि तो एअरफोर्सचा म्हणजे उंच सगळा चांगला. एका मुलीच्या प्रेमात पडला, पण मुलीने त्याला नाकारलं कारण तुझ्याकडे नोकरीच नाही आहे काय म्हणून. सगळीकडे अपयश. 1-2 छोटे व्यवसायसुद्धा केले, अपयश. आता काय करायचं म्हणाला, आय हॅव टू एंड माय लाईफ, संपूया जीवन. तो आत्महत्या वगैरे शब्द वापरत नाही. मला माझ्या जीवनात इतकं अपयश आलं की जीवन संपवायचं मी ठरवलं. मी जर विमानात बसून डॅश करेल, मी चांगला वैमानिक आहे, मी अत्यंत समुद्रात बुडायचा प्रयत्न केला तर मी चांगला पोहणार आहे. मी कसं स्वतःला मारू, विष घेऊन ब्याडासारखं मरणार नाही. छातीवर गोळी घ्यायचा मला शिकवलेलं आहे सैन्यात. म्हणून त्यांनी ठरवलं की संध्याकाळच्या वेळेला समुद्रात चालत राहायचं. पोहायला लागलं की मी पोहून काठावर येणार आहे. डोळे बंद करायचे, चालत राहायचं. एक खोली अशी येईल की मी बुडेन, एक लाट अशी येईल की मला पोटात घेऊन समुद्रात घेऊन जाईल. बस एवढं त्यांनी ठरवलं होतं. त्याप्रमाणे तो गेला. कोणालाही कल्पना नाही, त्याच्या जवळच्या मित्राला कल्पना नाही. तो गेला. त्यावेळेला समुद्र पक्षी, ज्याला सी गल असा शब्द आहे, समुद्र पक्षी म्हणा, असे पाण्यावर काहीतरी तरंगत होते. हा पुढे यायला लागल्यानंतर ते उडाले ना, उडणार साहजिकच. उडल्याबरोबर एक पक्षी त्याच्या कानाच्या एवढा जवळून गेला आणि त्यांनी सांगितलं, हे आपल्याला अनुभव येतो का? येतो, पण आपण लक्षात ठेवत नाही. महाराजांची वाणी आपल्याशी बोलते, आपल्याला सुचवते, आपल्याला मार्गदर्शन करते. अरे बसमधून तुम्ही प्रवास करताय, तुम्ही तुमच्या मित्राकडे बोलताय, मागे कोणीतरी एखादा डायलॉग मारेल, त्या डायलॉगमध्ये तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जातं. एखादं गाणं लागेल सिनेमातलं आणि ते गाणं तुम्हाला, अरे मला हे सुचलंच नाही. त्या शक्तीने ठरवलं ना तर अक्षरशः N+1 इतक्या अनंत मार्ग आहेत ते सुचवू शकतात. तर तो पक्षी त्याच्या कानाच्या जवळून गेला. त्या पक्ष्याची जी फडफड होते, त्या फडफडीत मला स्पष्ट शब्द ऐकू आले. बघा, वाय डोंट यू राईट ऑन मी. कल्पना करा, तो पक्षी सांगून गेला, माझ्यावर का नाही लिहित? बाकी सगळ्या प्रकारची पुस्तकं लिहिली, खपली, माझ्यावर का नाही लिहित? तो म्हणतो, हा मी खरंच ऐकलं, हे कोण बोललं माझ्याशी? तो पक्षाला काय ह्युमन व्हॉइस आहे, प्रत्यक्ष म्हटला मी शब्द आहे. इन द फ्लटर ऑफ इट्स विंग्स आय हिअर डिस्टिंक्टली द वर्ड्स
ए वाय डोंट यू राईट ऑन मी. माझ्या ए म्हणजे ए यार आपण म्हणतो ना, माझ्यावर का नाही लिहित. परत आला. मित्र वाट बघत होता खोलीवर. अरे दिवसभर मी तुझी बघतो वाट, कुठे गेला होता. त्यांनी सांगितलं मी जीवन संपवायला गेलो होतो. शेवट या गोष्टीचा शेवट आहे तो. काही प्रवचनाची वाक्य वाचून आपण थांबणार आहोत. फार चांगली कथा आहे. या पुस्तकावर चर्चनी बंदी घाला म्हणून सांगितलं, कोर्टानं घातली नाही. आणि ह्यांनी जे जोनाथन नाव दिलं होतं त्या पक्षाला, तो पक्षी माझं मानसपुत्र आहे. यापुढे जोनाथन व्यक्तीला नाव द्या. पण आपल्याकडे बघा ना, बॉबी नावाचा चित्रपट आला तर बॉबी सँडल्स, बॉबी ट्रॅव्हल्स, बॉबी हॉटेल, बॉबी, सगळं बॉबी 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 झालं. इतकं की बॉबी साडी झाली. जीवनात एकदाही त्या सिनेमात एकदाही तिने साडी वापरली नव्हती, पण बॉबी साडीज एक ब्रँड झाला ना की आपण ठेवतो. त्यांनी म्हटलं जोनाथन नाव वस्तूला द्यायचं नाही, वास्तूला द्यायचं नाही, वाहनाला द्यायचं नाही, फक्त व्यक्तीला दिलं तर चालेल. कोर्टाने मान्य केलं. इथून पुढे 25 वर्ष असेल, त्याच्या पुढे आम्ही हे करू नाही. इतका तो म्हणाला. आणि इतका प्रभाव त्या पुस्तकाचा जगावर पडला. आणि चर्चने का विरोध केला ते नंतर तुम्हाला सांगतो, पण आता पुढे गंमत बघा. तो म्हणाला की अरे सोपं आहे की, मी चांगला फोटोग्राफर आहे, तू चांगला वैमानिक आहेस, पायलट आहेस, आपण उद्या विमान भाड्याने घेऊया. आणि दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जिथे सीगल उडतात, समुद्रपक्षी उडतात, त्यांचे मी फोटो घेतो. त्या फोटोतून कथा निर्माण होते. का बघ काय सुंदर आहे हे. त्या फोटोतून कदाचित पक्षाला हे सांगायचं असेल, अहो त्याने हजारो फोटो काढले. असा उडणारा बुलेटसारखा, नंतर दगडासारखा असा एकदम खाली पडणारा पक्षी, किती निरनिराळे पक्षी उडत होते. त्यांच्या स्टाईल्स उडण्याच्या निराळ्या, काही अगदी समांतर उडत होते, काही अगदी आत जात होते पाण्यात, काही पाण्यातून एकदम. हे सगळं त्यांनी टिपलं. आणि असे हजारो फोटोग्राफ त्यांनी, खोली रिकामी होती, त्या खोलीत नुसते असे टाकून दिले त्याच्या मित्राने. बघ या फोटोग्राफमध्ये, आणि हे फोटोग्राफ तुझ्याशी काही बोलतात का. पहिल्यांदा कोण बोललं, पक्षी बोलला. आता पक्ष्यांचे फोटो. तो म्हणाला तो फोटो उचल, तो उचल, हा उचल, तो उचल, तो उचल, तो उचल. असे 100-150 फोटो उचलायला सांगितले. शेकडो फोटो होते त्यांनी दिवसभर काढलेले. त्यातले 100-150 फोटो त्यांनी उचलायला सांगितले. आणि म्हणाले बाकीचे फोटो आता तू बाजूला ठेव, हे फोटो मी मांडतो आणि मला काही सुचतं का बघतो. त्या पुस्तकाची रचनाच अशी आहे. फार सुंदर पुस्तक आहे. मोठा टाईप आहे. 8वीच्या मुलाला समजेल इतकं सोपं इंग्लिश आहे. आणि मराठीत त्याचं भाषांतर झालेलं आहे. गंमत बघा. आणि डाव्या बाजूला पक्ष्यांचं चित्र आणि उजव्या बाजूला कथा. डाव्या बाजूला चित्र, उजव्या बाजूला कथा. म्हणजे ते पुस्तक समजा 80 पानांचं असेल तर 40 पानांची गोष्ट आहे, 40 चित्र आहे. आणि ते सगळी सीगल्सचीच चित्र आहेत ना. आपल्याला काय वाटतं कावळे सगळे सारखे उडतात. नाही, कावळ्यांना मूड्स नसतात का. बगळे सगळे नाही, ते सुद्धा बाकी बघा म्हणतात तुम्ही उडत जा. आपण म्हणतो ना गेला उडत, जा उडत, मी झाडावर बसणार. असं एखादा बगळा म्हणत नसेल का. अरे म्हणत असेल. लहान मूलसुद्धा आल्याबरोबर मला म्हणतात, मुलाला ना सरांच्या पायावर डोकं, आणि ते नाही म्हणतं. मी म्हटलं आत्ता कशाला, त्याला मूड नाही आहे, त्याला पर्सनॅलिटी आहे. ज्यावेळेला कळायला लागतं त्या मुलाला त्यावेळेला त्याला व्यक्तिमत्व येतं. आणि त्या पर्सनॅलिटीचा त्याला इगो, त्याला मी का पायावर करणार. आणि नंतर म्हटलं तुम्ही जरा जा वगैरे, आणि नंतर बघा तो माझे पाय धरेल ते सोडणारच नाही. त्यांचा म्हणून मूड आहे, त्याची म्हणून भाषा आहे, हे सगळं आहे ना. मुद्दा काय आहे माझा, की त्या फोटोतून त्याला ती कथा सुचली. आणि त्यांनी सांगितलं की एक सीगलचं पिल्लू. आता नाव दिलं जोनाथन. ते त्याचं नाव जसं आपलं नाव असतं ना, नाव वडिलांचं नाव, ते जोनाथन लिव्हिंगस्टन हे त्याच्या वडिलांचं नाव. लिव्हिंगस्टन कोण, तर तो एक्सप्लोरर की ज्याने आफ्रिका खंडाचा शोध लावला. अत्यंत अवघड, केवढे केवढे जळार होते तिथे, अत्यंत. पण त्यांनी शोध लावला. नंतर तिथे वस्ती, आणि तिथे पहिल्यांदा रानटी लोकांची वस्ती, हे सगळं आहे लिव्हिंगस्टन. आणि सीगल हे त्याचं फॅमिली नेम. आपल्याकडे कावळे बगळे आडनाव असतात की नाही, तसं सीगल हे त्याचं आडनाव झालं. असं ते पुस्तकाचं नावच आहे, जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल. हा जोनाथन म्हणजे सगळे लोक करतात त्याच्या बरोबर विरुद्ध करणारा. याला मनीषी, विद्वान, जीवनमुक्त, आदर्शभक्त, गुणातीत, स्थितप्रज्ञ हे शब्द गीतेत वापरलेले आहेत. लोकांची ज्या वेळेला रात्र असते तेव्हा याचा दिवस असतो.
आणि लोकांचा ज्यावेळेला दिवस असतो त्यावेळेला याची रात्र असते. तो मुक्त समजा, त्याच्याप्रमाणे वागा. आता लोकांची रात्र झोपणं म्हणजे तुम्ही म्हणाल की नाईट वॉचमन, रात्रीचे सिक्युरिटी रात्री जागे असतात, नाईट शिफ्ट असलेले लोक हे देहाच्या पातळीवर गीता बोलतच नाही आहे. खरं सांगतो, गीता देहाच्या पातळीवर बोलतच नाही, आतच बोलते गीता. आणि त्यामुळे ती कायम जिवंत आहे किंवा रेलेव्हंट आहे. आजही योग्य आहे गीता त्याच्यासाठी. ते मनाच्या वृत्तीबद्दल बोलत आहेत. म्हणजे एखादे लोक इकडे धावत गेले ना की तो म्हणतो मी बरोबर विरुद्ध जाईन. असे कितीतरी लोक आहेत की मला खूप चांगले मार्क्स मिळाले आहेत पण मी डॉक्टर किंवा इंजिनियर होणार नाही आहे, मी कुठेतरी एक शास्त्रज्ञ होणार. या शास्त्रज्ञांनी जगाला शोध लावून दिले. शास्त्रज्ञांना पगार काही मंगळावर वगैरे गेले त्यांचं काय उत्पन्न आहे? त्याच्यापेक्षा कधी कॉलेजच्या प्रिन्सिपलला जास्त पगार आहे. त्यांना पगार नाही जास्त, कष्ट करावे लागतात. झालं तर जग हसेल आणि फसलं तर जग जास्त हसेल. केवढी रिस्क आहे. बसलेले असतात तुम्ही बघा, ज्यावेळेला चंद्रावर यान उतरत असतं वगैरे आपण बघितलं आहे ते सगळं. आणि इथून पुढे बघूया आपण. पगार जास्त नाहीत त्यांना, त्यांना प्रसिद्धीही जास्त मिळत नाही, सिद्धी मिळते. आम्ही हे काम केलेलं आहे ते आता सिद्ध करून दाखवलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे. हे त्या जोनाथन लिव्हिंगस्टननी आईला सांगितलं, आई सकाळीच उठून कशाला उडलं पाहिजे ग, रात्री अंधाऱ्या प्रकाश नाही आपल्याला दिसत नाही. प्रयत्न केलात का तुम्ही? तुमच्या पणजीने सांगितलं रात्री आपल्याला दिसत नाही. आजी म्हणाली हो दिसत नाही, आई म्हणाली हो दिसत नाही, मी म्हणते दिसतं. का नाही? कोणीतरी हा प्रयोग करायला पाहिजे ना. म्हणून हा सगळे सीगल आले की जाऊन बसायचे कुठे? फिशिंग लॉन्चेस पहाटेला येतात. मग ते जाळी काढतात, जाळी काढताना इकडे तिकडे दोन फिश पडले की ते उचलायचे. तुम्ही दुसऱ्याने आणलेलं का चोरीन भिकाऱ्यासारखं करता? मी जाईन आणि चोची न मासा स्वतः पकडेन आणि नाही मिळाला तर उपाशी राहीन. आई म्हणते हा वेडेपणा आहे. तू बस ना आता बाजारात ज्या वेळेला विकायला बसतात तिथे कुत्री वगैरे भरपूर असतात ना, मांजरं वगैरे, कारण ती म्हणते हा जरा जुना झाला फेकून देते. अशा वेळेला ते असतात. अरे तुम्ही स्वतः का नाही मिळवत, तेव्हा आनंद का नाही उपभोगत? हे महत्त्वाचं आहे. आता आपल्याला इथे सावध राहायला पाहिजे. जगातला सध्या सगळ्यात श्रीमंत माणूस की ज्यांनी सुनीता विल्यम्सला खाली आणलं, हे लक्षात. हा सगळा मला हनुमानाचा पराक्रम वाटतो. मी हे सगळं सांगते, हनुमानी बुद्धीची देवता आहे. आणि त्या एलॉन मस्कने सांगितलं नासा ही जगातली दादागिरी करणारी कंपनी, आमच्यासारखं संशोधन कोणी केलंच नाही आहे. हा अमेरिकनच आहे ना, काही स्वतःची संस्था काढली. आणि तो म्हणतो की लग्न झाल्यानंतर हनीमून तुम्ही मूनवर करा. आणि याच्या तुम्ही बुकिंग सुरू झाले, चंद्रावर प्लॉट्स पडलेले आहेत, ते प्लॉट्स विकत घेतलेले. आपल्या अशा एक नट होता, बिचाऱ्याला मारलं, ठार मारलं. आता चौकशी परत सुरू होईल. मला काही राजकारण्यांवर बिलकुल विश्वास नाही आहे, पण खरंच मला माझा मुलगा गेल्याचं दुःख झालं जेव्हा त्या सुशांत सिंग राजपूतला मारलं. त्याने एक प्लॉट विकत घेतला चंद्रावर. त्याला नॅसाने बोलवलं होतं की तुम्ही या काही प्रयोग करा, तुम्हाला कर्तव्यावर होता. एवढा बुद्धिमान होता तो. पण नटही चांगला, केवढी तयारी केलेली होती. तुम्ही सहज त्यांचं महेंद्रसिंग धोनीचं त्याचं बघा तुम्ही, धोनी सुरेख त्यांनी काम केलेलं आहे. शरीर वगैरे दिसायला तुम्ही विचारच करू नका त्याचा. त्याला मारला कारण हिंदू हिरो होता कामा नये. आज मुंबईची काय हालत, आणि आता आमचे योगीच काय हालत करून टाकतात ते बघा. बॉलिवूडला अर्थच उरणार नाही असं सुंदर नॉयडाला ते चित्रपट नगरी लगेच पुढच्या रामनवमीच्या आधीच तुम्हाला कळेल झालेली आहे. आणि हे सगळे आपले जे आहेत सो कॉल हिंदू नट की ज्याने छावाची भूमिका केलेली आहे तो जाईल तिकडे, जी झाशीच्या राणीची भूमिका केलेली आहे तो जाईल तिकडे. मी किती उदाहरणं देऊ तुम्हाला, किती उदाहरणं देऊ. आणि बाकीचे जे आहेत त्यांचं नावही मी इथे घेत नाही, त्यांना तिथे प्रवेशच नसेल. त्यांना अक्षरशः मारला. अनेकांना वाईट वाटलं. पण मला काय सांगायचं आहे, हा हनुमंताचा उपासक होता, हा ज्ञानाचा उपासक होता, हा प्राणाचा उपासक होता, हा शक्तीचा बुद्धीचा उपासक होता, हा हनुमंताचा उपासक होता. तसं या पक्षांनी सगळं पक्षांच्या विरुद्ध केल्यामुळे पक्षांची कम्युनिटी आहे जमात, आणि त्या जमातीचे अनेक नियम आहेत. त्यापैकी एक नियम आहे की तू कुणाचंच ऐकत नाही. समाज पंचायतला जसा मोठा पंच असतो ना तसा एक मोठा
तो म्हणतो तू हे करतोयस ते चुकीचं आहे आणि तुझ्याबरोबर आणखीन 2-3 यायला लागलेले आहेत. हे रात्री उड्या की रे काय बिघडलं? हां, कुठे आपल्याला बघायचं की इकडे कुठेतरी झाडं नाही, उडायचं, पडलो परत वरती यायचं. त्या आणखीन 2-3 जायला लागले. असे सगळेजण जर जायला लागले तुझ्या मागून तर समाजाची घडी बिघडेल. म्हणून आम्ही तुला शिक्षा देतो, देहांत प्रायश्चित्त. आणि देहांत प्रायश्चित्त कसं? सगळे जे हजारो पक्षी जमणार मध्ये हा, आणि त्याला चोच मारायची. पहिली चोच आईनं मारायची, कारण तू त्याला नियंत्रणाखाली ठेवलं नाही. दुसरी वडिलांनी मारायचे, नंतर भावानी वगैरे. ते रक्तबंबाळ होतो, मरत नाही, पण जिद्द आहे त्याची. आणि आता रक्तबंबाळ अवस्थेत तो कम्युनिटी सोडून जातो, हाकलून दे, आमच्या ह्या एवढ्या भागात राहायचं नाही. तो सीगलची म्हणून जो समाज आहे, कम्युनिटी आहे, आम्ही तुझ्यावर बहिष्कार टाकतो, तुला वाळीत टाकतो, बाहेर जातो. मग हा बाहेर येतो आणि मग पुढचं सगळं अगदी थोडक्यात सांगतो. हा आता म्हणतो की मी स्वतंत्र आहे, मला कधीतरी घरट्यात जावं लागत असतं. घरटं कशाला पाहिजे सांगा बरं? घरटं कशाला पाहिजे? नाही ना, मी ह्याच्यात राहीन, दगडावर राहीन, नदीच्या काठी राहीन, मी वाळूत. निरनिराळे प्रयोग, बंदुकीच्या गोळीसारखं उडेल. एखादा मोठा बॉम्ब जसा पडतो ना तसे मी पंख हलवतील आणि एकदम सगळे प्रयोग तो करतो. एकदा तिथे त्याच्या आधी पोचलेला एक गल आहे. तो म्हणतो की अरे मी एकटाच होतो इतके वर्ष, बरं झालं तू आलास, आता मी पुढच्या पातळीवर जातो. पण मी काय काय केलं ते तुला सांगतो, हे प्रयोग तू करत राहा. पुढच्या पातळीवर जातो, हा पुढच्या पातळीवर जातो. आणि अगदी शेवटच्या पातळीवर जिथे मुक्तीची पातळी आहे तिथे एक अत्यंत म्हातारा सीगल वाट पाहत असतो की इथे कोण पोचेल आणि मग मी माझं जीवन संपवेल. ज्यावेळेला हा जातो त्यावेळेला म्हणतो की नाव आय कॅन एंड माय लाईफ. तू आहेस इथे सगळ्या सीगलचा नेता. हे सगळं आत्म्याचा प्रवास आहे, आत्मा आणि परमात्मा यांच्यातल्या अद्वैताचा प्रवास आहे. हे त्या चर्चला दिसलं आणि चर्च म्हणाले या पुस्तकावर बंदी घाला. ते म्हणाले बंदी घालण्यासारखं याच्यात काही नाही आहे. त्यांनी शब्दप्रयोगसुद्धा जे वापरलेले आहेत वगैरे सगळंच ते पुस्तक वाचण्यासारखं आहे. आणि तुम्ही ह्याच्यावर ई बुक वगैरे म्हणून तुम्ही वाचू शकता. जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल हा हनुमान आहे, लक्षात ठेवा. हनुमानाने वानरांच्या पेक्षा जे काही कार्य केलेलं आहे तो काही तुम्हाला सांगतो ना की ऑर्डिनरी मंकी. का शब्द वापरतो? वानरला दुसरा शब्द नाही आहे ना. मंकी म्हणजे माकड, मंकी म्हणजे वानर. दुसरं शेपूट नसलेले जी माकडं आहेत ना, गोरिला, चिंपांजी, ओरांगुटांग, त्यांना एप हा शब्द आहे, APE, एप. पण वानर नाही, वानर हनुमान आहे. आणि तो तिथे बसलेला हा एकच प्रसंग सांगून तुम्हाला सांगतो. हाच अर्जुन आहे की गीतेच्या सुरुवातीचा. अर्जुन म्हणतो मी युद्ध करणार नाही, मी फेकून देणार, म्हणून धनुष्यबाण फेकून देतो आणि बसतो. काही ठिकाणी सांगितलं कपाळाला हात लावून बसतो, काही ठिकाणी रथाच्या मागच्या भागात बसतो, काही ठिकाणी म्हणतात रथाच्या खाली. तिथे गीता सांगायला सुरुवात केलेली आहे. इकडे हनुमान कुठे दिसत नाही. जांबुवान विचारतो. जांबुवान प्रत्येकाला विचारतो. हे सामान्य जे आहेत ना, ज्यांना माकडं म्हणूया आपण, ते म्हणाले आम्ही काय उडी मारणार आहे, जास्तीत जास्त आणि बुडून जाऊ. नळ म्हणतो मी अर्धा जाईन, नीळ म्हणतो की जाईन पण मी परत येईन की नाही खात्री नाही. अंगद म्हणतो मी समुद्र पार करून जाईन पण सीतेचा शोध घेऊन मी परत येईन, तेवढी शक्ती माझ्या पंखात माझ्या अंगात राहील की नाही मला माहीत नाही. हनुमान कुठे? हनुमान कुठे? हनुमान बाजूला बसलेला आहे, दुःखी, डोळ्यात अश्रूही असतील त्याच्या. माझे स्वामी जे श्रीराम, त्यांची सेवा करण्याची संधी, सुवर्ण संधी मला मिळाली आहे, पण मी काही नाही, मी इथून तिथेच फक्त उडी मारू शकतो. त्यावेळेला जांबुवान त्याला आठवण करून देतो. अशी आठवण आपल्याला कुणीतरी करून द्यायची असते, ती सद्गुरू करून देतात. माझं निरंतर जागवेते, काय सांगू देवा संतांचे उपकार. मला झोपूच देत नाहीत, जागे ठेवतात. जागे ठेवतात म्हणजे तू काय झोपण्यासाठी आला आहेस का? आणि झोपणं म्हणजे शरीराचं झोपणं नाही आहे. बाकीचे झोपतात त्यावेळेला तू जागा राहून अभ्यास कर. तुला यश मिळवायचं आहे ना, तर या सगळ्या गोष्टींचा तू त्याग कर. या सगळ्या गोष्टी आहेत. ही गीता आहे. आणि हे अर्जुनाला सांगून तू काय साधा आहेस का रे? विजय, धनंजय, किती जवळजवळ 40 नावांनी अर्जुनाला हाक मारलेली आहे कृष्णाने. अर्जुनाने तेवढ्याच नावाने कृष्णाला हाक म्हणजे बोलले, संबोधन ज्याला म्हणतात ना, बोललेलं आहे कृष्णाशी गीतेत. आणि प्रत्येक वेळेला अरे तू गुडाकेश आहेस ना, गुडाका म्हणजे झोप.
झोपेचा स्वामी आहेस ना, आज झोपेत बडबडल्यासारखं काय बोलतोयस? सावध आहेस तू, अखंड सावधान आहेस तू, असं बेसावध असल्यासारखं काय बोलतोयस? असे सगळं सांगून अर्जुनाला उभं केलं. तसंच ह्याला सांगून जांबवंतांनी तू सामान्य वानर नाहीस, तू महाकपी आहेस, वृषाकपी आहेस, वानरांचा स्वामी आहेस, वानर यूथ मुख्यम, यूथ म्हणजे गट, वानरांच्या गटाचा तू मुख्य म्हणजे लीडर आहेस. उठून उभा राहा. अरे अग्नी तुला काही कळू शकणार नाही, वारा तुझा पिताच आहे, काही करणार नाही, मदतच करेल, तुला पाणी बुडवू शकणार नाही, सगळं सांगतात. अग्निअस्त्र काही अग्निअस्त्र करू शकणार नाही, वारुणास्त्र काही कशाचाही नाही, ब्रह्मदेवाच्या ब्रह्मास्त्राचा तुझ्यावर प्रभाव नाही आहे, नारायणास्त्राचा तुझ्यावर प्रभाव नाही. इतकंच कशाला सुदर्शन चक्र तुझं काही करू शकणार नाही. आणि पुढे आहे ना, सुदर्शन चक्राला गर्व झाला, मी आहे म्हणून सगळा पराक्रम कृष्णाने केला. सुदर्शन चक्राला हनुमान घेतून तोंडात ठेवतो, बिस्किट ठेवल्या आणि म्हणतो की बोलत नाही त्यावेळेला, कारण सुदर्शन चक्र तोंडात आहे. इकडे सुदर्शन चक्र दिसत नाही. त्यांनी गरुडाचा सगळ्यांचा त्यांनी गर्वहरण केलेलं आहे हनुमंताने. आणि शेवटी हनुमंताचं गर्वहरण दुसऱ्या प्रसंगी कृष्णानं केलेलं आहे. हे सगळं का सांगतो तुम्हाला, की हनुमान हा सामान्य माकड नाही जे आपल्याकडे इकडे येतात ते. आपण त्याला म्हणतो म्हणून बजरंग म्हणजे वज्रंग आहे त्याचं. आता आपलं वज्रंग कसं करणार आहोत आपण? चिलखत वगैरे घालून तात्पुरतं करता येईल. इम्युनिटी आपण जी म्हणत होतो ती आतली इम्युनिटी आहे. वज्र अंग हे बाहेरचं अंग आहे. प्राणनाथ, प्राण हा आतून बाहेर, बाहेरून आत, प्राणायाम आपण म्हणतो ते. म्हणून हनुमान आणि मनोजवम, मनाच्यापेक्षा जास्त वेग आहे. मनासी टाकेले मागे, गतीसी तुळना नरे, आणीला मागुता नेला, आला गेला मनोगती. हा मनाची गती आहे. आणि मनासी टाकेले मागे, मनाच्यापेक्षा पुढे ही हनुमंताची गती आहे. ही गती आपल्याला दिशा बदलली पाहिजे. आपली गती हनुमंतासारखीच आहे, परंतु आपली दिशा चुकीची आहे. नको त्या गोष्टी आपल्याला आठवतात, नको त्या गोष्टींचं आपल्याला आकर्षण होतं. आपल्याला कळते की हे नकोय करायला तरी करतो, हे नकोय खायला तरी खातो, हे नकोय बघायला तरी बघतो, इकडे नको जायला तरी जातो. हे लक्षात ठेवा ना. आपल्या मनाची गती आहे, पण प्रगती का होत नाही आपली? कारण गती चुकीच्या दिशेने. दिशा चुकली की सगळंच चुकलं. उद्या आपण हनुमंताला, महाराजांना प्रार्थना करूया की माझ्या विचारांची दिशा बदला. ती पायाची दिशा बदलणं काय, एखादा तुमचा पीटीचा सराव अटेन्शन बाय ए मूड बदलतो ना, आणि मार्चिंग. पायाची दिशा नाही बदलायची, देहाची दिशा नाही बदलायची, विचारांची दिशा बदलायची, आपल्या दृष्टी बदलायची, दृष्टी. आणि ते काम हनुमानच करणार आहे. खरंच तुम्हाला सांगतो, राम आणि हनुमान यांच्यात द्वंद्व द्वैत नाही, एकच आहे. राम हृदय नावाचे जे स्तोत्र आहे, जे महाराज म्हणायचे सांगा वाचा, मराठीत अर्थ आहे त्याचा, अवघड आहे ते म्हणायला, पण मराठीतला अर्थ वाचला की तुम्हाला त्याचं हृदय काय आहे ते कळेल. सीता विचारते रामाला, तुम्ही एवढं पार्वती विचारते शंकराला, एवढं रामनाम तुम्ही कशाला घेता, कोण राम तो? असं म्हणतो की आपण हा प्रश्न रामालाच विचारूया किंवा सीतेला विचारूया. सीता म्हणते हा हनुमंतालाच विचारूया. हनुमान असं करत करतो संवाद आहे. म्हणजे खरं रामाला सुद्धा आत्मस्वरूप आपलं जेवढं कळलं नाही तेवढं ते हनुमंताला कळलं. आणि हनुमंताला कळलं ते नामाच्या संदर्भातच. नाम म्हणजेच राम. राम असेल नसेल, नाम असेलच असेल. रामाचं रूप जाईल पण नाम राहील. आणि ते नाम आपल्याला महाराजांनी दिलं, हा केवढा उपकार आहे हे विचार करूया ना आपण. मला तरी वाटतं महाराजांचं एक वाक्य आहे, परवाकाईच्या प्रवचनात आलेलं आहे की संतांचा मानव जातीवरचा सगळ्यात मोठा उपकार म्हणजे त्यांनी नाम सिद्ध करून दिलं. कल्पना करा, श्री शब्द वापरला असेल लोकांनी, रा शब्द वापरला असेल, म वापरलेला असेल, य शब्द वापरले असतील, पण श्रीराम जयराम जय जय राम एकत्र कुणी आणलं असेल पहिल्यांदा? नाव माहीत नाही आपल्याला. कुणी आणलं असेल पहिल्यांदा? मंत्र कुणी तयार केला? हे शब्द या क्रमाने असे 13 हे कुणी आणले? शब्द याही पूर्वी होते, अनेकांनी उच्चारले होते. मुद्दा काय आपला की हा जो तारक मंत्र म्हणलेला आहे, सिद्ध मंत्र म्हणलेला आहे, पण हा वैष्णव मंत्र आहे, हा वारकऱ्यांचा मंत्र आहे, हा हरीकडे जाणाऱ्या हरिजनांचा मंत्र आहे. त्याला तेवढी पथ्य नाही आहे जेवढी वैदिक मंत्रांना आहे.
गायत्री मंत्राला पथ्य असते. मग आंघोळ केलं पाहिजे, सोळं घातलं पाहिजे, स्वच्छता केली पाहिजे आणि या पद्धतीने म्हटलं पाहिजे, उच्चार चांगले पाहिजेत. हे राममंत्राला नाही. असू नये असा अर्थ नाही. या म्हणा ना श्रीराम म्हणा. आम्ही नेहमीच म्हणतो, तुम्ही जर वेगात म्हणणार असाल तर श्रीकडे लक्ष द्या. बाकीच्या 12 अक्षरांकडे श्री देईल. श्री हे इंजिन आहे आणि बाकीचे मालगाडीचे डबे आहेत. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. पुढची 12 अक्षरं म्हणा की वेगात. श्रीकडे लक्ष द्या, हे इंजिन आहे. म्हणून काननगडचे स्वामी रामदास म्हणले, एकदा रामानेच मला सुचवलं, ओम का नाही त्याच्यात ॲड करत. डबल इंजिन झालं. बेळगावला गाडी जाताना कोलमला कुळ्याला त्याला इंजिन लावलं जातं की नाही. 2 इंजिन असल्याशिवाय तो घाट चढणार कशी. मग लोंढ्याला ते काढलं जातं, लोंढ्याहून खाली येताना परत जोडलं जातं 2 इंजिन. ओम श्री ओम श्री ओम श्री ओम श्री ही 2 इंजिन आहेत. आणि 13 कोटी मंत्र म्हणून इतक्या वर्षात मला 2 वर्षात अनुभव आला. राम सगळीकडे आहे आणि त्यांनी जगायचं कसं हे सांगितलेलं आहे. ते शेवटी सांगतो. काही वाक्य वाचूया कारण आपण म्हणलं आहे म्हणून. साधनाने जे साधत नाही ते संतांच्या सहवासाने साधते. आणि शेवटचंच वाचूया ना. आहे त्यात समाधान मानणे. अवघड आहे आपल्याला. हे ते पाहिजेच असतं. मैत्रिणीला मिळालं, बहिणीला मिळालं, शेजारणीला मिळालं, सहकारणीला मिळालं, इतकंच काय मोलकर्णीला सुद्धा मिळालं. मला नको का? त्यांच्याकडे कशाला. इंग्लिशमध्ये फार चांगलं आहे, कीपिंग अप विथ द जोन्सेस. तुमची शेजारी एक जोन्स म्हणून आली, कलर टी व्ही घेतला, हिला बोलवलं. हे नवऱ्याशी बांधायला तो बोनस मिळणार आहे ना, कलर टी व्ही आणायचा. तो म्हणतो मला एवढं कर्ज झालेलं आहे मुलाच्या फी भरताना कॉलेजच्या, आणि काय कलर टी व्ही आणणार आहे. तो म्हणला हनुमंताला विचार. हनुमंताने युक्ती दिली. तो म्हणला तू फक्त अँटेनावर आणून बसव बस. कलर टी व्हीची जरा जास्त मोठी अशी अँटेना असायची त्यावेळेला, अँटेनावर बसव. सगळ्यांना वाटेल तुझ्याकडे कलर टी व्ही आलेला आहे. बायकोचं समाधान होईल. सगळ्यांना तिला म्हणून तू सांग, मी सांगतो सगळ्यांना आम्ही कलर टी व्ही आणलेला आहे. त्यावेळेला बाय दॅट टाईम सगळ्यांच्याचकडे, आत्ता सांगितलं ना, बहिणीकडे, शेजारणीकडे, मैत्रिणीकडे, मोलकर्णीकडे, सगळ्यांच्याकडे कलर टी व्ही आला होता. बघा ना. मग आपल्याकडे कोणी अँटेना बघितली कलर टी व्ही आला असं लोक समजतील. ही फसवणूक आहे. मी स्वतःला फसवतो आहे. कारण का मला दुसऱ्याशी स्पर्धा करायची. शेजारी जोन्स म्हणून कोणतरी राहायला आलेली आहे आणि ती करते ते मी करणार, ती करते ते मी करणार. आपण नेहमीच म्हणतो ना 19-20 का मामला आहे. लोक म्हणतात 19-20 म्हणजे जवळजवळ सारखंच आहे की काय फरक आहे 19-20 का. पण आपण गोष्ट एक बघितली होती, आठवूया, विचार करूया की हे नको. महाराज म्हणतात आहे त्यात समाधान माना. 2 मित्र आहेत, जवळजवळ शेजारी, कुटुंब, मित्र सगळे एकत्र होतं, शिक्षण एकत्र होतं, एकाच वेळी ग्रॅज्युएट होतात, एकाच वेळी लग्न होतं, नोकरीला अप्लाय करतात आणि एकाच सेक्शनमध्ये नोकरी, एकाच बाजूला अशा खुर्च्या घालून दोघंजणं बसतात. आत्तापर्यंत दोघांना जवळजवळ एकाच वेळेला एकाच वर्षी मुलगा होतो, मुलं होतात. दोघांची मुलं एकाच शाळेत आहेत, दोघांची मुलं एकाच वर्गात आहेत. इतकं सगळं आहे. आणि त्यांनी घर बांधलं ते सुद्धा अगदी भिंत मध्ये, फक्त बाकी 2 घरं मध्ये भिंत. त्यांनी 2 स्वतंत्र कनेक्शन घेतलेच नाहीत, एकच कनेक्शन. त्यातून या घरातले सगळे लाईट्स वगैरे गेलेले आहेत. फ्यूजसुद्धा 1-2 घेतलेच नाही. अशा वेळेला रिझल्टचा दिवस आहे, 8वीचं महत्त्वाचं वर्ष आहे. अशा वेळेला तो एक मित्र जातो आणि म्हणतो आमच्या घरात अंधार कसा. म्हटलं आमच्या घरात सगळ्या खोलीत दिवे कसे. आमच्या घरात एरवी 2-3 खोलीत, सगळ्या खोल्यात टेरेसवर वगैरे सगळीकडचे दिवे लागलेले आहेत. दिवाळी आहे. आमच्या घरात फ्यूज जाणंच शक्य नाही कारण आपला एकच फ्यूज आहे. बरोबर आहे की नाही. हा आत्ता लक्षात आला. आज रिझल्टचा दिवस होता. आमचे चिरंजीव नापास झाले की काय. तो म्हणतो आमचे चिरंजीव पहिले आले की काय. कारण कल्पना करा आता पुढे काय घडतं. जवळ जातात त्यावेळेला हा म्हणतो काय चाललंय घरात ऐकावं. त्यावेळेला ती म्हणते की 20वी रँक, लाज वाटत नाही तुला अंधार घरात. आणि शेजारची म्हणत असते 21वी रँक मिळवलीस ना मला खूप आनंद आहे. दिवाळी आहे.
20वी रँक आहे अंधार, 21वी रँक आहे किंवा 21वी रँक आहे अंधार दिवे. कारण का ही अंधारवाली काय म्हणते माहीत आहे ना, तुझी 20वी रँक आली म्हणजे 19 विद्यार्थी तुझ्यावरती आहे, लाज वाटते मला तो माझा मुलगा आहे सांगायला. ती म्हणते तुझ्यावर 19 मुलं आहेत, लाज वाटते. आणि 40 मुलं आहेत वर्गात, वर्गात 40 मुलं आहेत आणि 21 रँक आलेली म्हणते मला तुझा अभिमान वाटतो कारण तू 19 मुलांच्या वरती आहेस, तुझ्या खाली 19 मुलं आहेत. बघा तुम्ही गणित सोपं आहे. 40 मुलं वर्गात आहेत. हां, 20वी रँक आली ती म्हणते 19 मुलांच्या खाली लाज वाटते. आणि 21वी रँक आलेली आहे ती म्हणते की तू 19 मुलांच्या वरती आहेस, मला तुझा अभिमान वाटतो. बघा दृष्टी आहे ना, ही दृष्टीच आपल्याला हनुमंताकडून मिळवायची आहे. कधी निराश न होणार हनुमंत त्यावेळेला झाला आहे. जांबुवंतांनी त्याला उभा केलेला आहे. आणि मग हनुमान म्हणजे मूर्तिमंत पॉझिटिव्हिटी. हा त्याला शाप मिळालेला आहे आणि शापाचा उशाप आहे. कोणी आठवण करून दिली की तुला वैभव येणार आहे, सामर्थ्य येणार आहे आणि तू पराक्रम करणार आहेस, म्हणून तो तसा बसला होता. एरवी हनुमंताच्या जीवनात नकारात्मक असा एक विचारसुद्धा नाही आहे. घ्या ना, विभीषणाला द्या ना आधार. अरे आपल्या शत्रूचा भाऊ आहे, असू दे ना. अरे शत्रूलाच जर आपण मारणार आहोत तर शत्रूच्या भावानं काय हे हनुमंताचे विचार आहेत. आणा तुम्ही, बोलवा, करूया, हे करूया. कधी नकारात्मकता नाही. उद्या हनुमंताला सांगणार आहोत का नुसता तो बाबू हलवणार आहोत पाळण्या? सांगायला पाहिजे. नकारात्मकता नको. आणि आता जवळचा आपल्याला मुहूर्त आहे, आपल्याला अक्षय तृतीया आहे, आपल्याला आहे. पण सगळ्यात मे महिन्यात आपली 2 मेला मला वाटतं मूर्तीचाच वर्धापन दिन आहे. तुम्ही संकल्प करण्यासाठी हे मोजू शकता. पण त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे चातुर्मास जुलैमध्ये सुरू होणार आहे. आपण एप्रिलमध्ये आहोत. मे, जून, जुलै, समजा 2-2.5 महिने आहेत. 75 दिवस आहेत, 70 दिवस आहेत. या 70 दिवसात चातुर्मासात प्रवेश करण्यापूर्वी मी माझ्यात हे बदल घडवेन. हे तुम्ही ठरवा. घडतील बदल. अनुभवावरून सांगतो, ठरवलं पाहिजे. हनुमंताच्या साक्षीनं, हनुमंताच्या प्रेरणेनं ठरवलं पाहिजे. जिकडे तिकडे हनुमान, जय हनुमान, वीर हनुमान, हे मुद्दाम म्हणून लक्षात घ्या. आणि म्हणून महाराज काय सांगतायत, सर्व भगवद रूप मानणे. सगळीकडे भगवान आहे. निरभिमान सदोदित भगवत नाम स्मरण करणे. सदैव कसं जमणार? आठवण झाली की कर रे. हल्ली आम्ही मुलांना परीक्षेची तयारी करताय, 10वी 12वी सांगतो बाटली पाण्याची जवळ ठेव. आठवण झाली की पाणी पे, आठवण झाली की पाणी पे. पाण्याची बाटली दिली, पाणी पे. तो वाचताना पाणी शब्द आला, पाणी पे. हे लक्षात ठेवा ना. आठवलं की पाणी पे आवश्यक आहे. आठवलं त्यावेळेला तरी नाम घ्या ना. अरे नाम घेत नव्हतो मी, अरे काय करत होतो मी, नाम घ्या ना. परत 2 मिनिटात आपण विसरणार आहोत पण परत आठवण येणार आहे. म्हणून महाराजांचं वाक्य लक्षात ठेवा की विस्मरण ही वृत्ती आहे. सर्वजण विसरतात. आपण काय काय विसरतो तुम्हाला माहीत आहे ना. हल्ली आपल्याला नावच आठवत नाही. खरंच म्हणतो, आपल्याच 2 मुली पुढे जात आहेत पण काय हाक मारायचे, ए शू वगैरे काहीतरी करावं लागतं. खरंच अशी अवस्था झालेली आपल्याला आकडे आठवत नाहीत, आपल्याला तारखा आठवत नाहीत, आपल्याला नाव आठवत नाहीत. हरकत नाही ना. विसरण ही वृत्ती आहे, स्मरण ही कृती आहे. स्मरण ही कृती आहे. आणि मी करता नाही आहे, राम करताय. मग राम करेल ना माझं नामस्मरण. मग त्यासाठी राम म्हणेल मी करायला तयार आहे. मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू. 4 गोष्टी सांगितल्यात. तुझं मन मला अर्पण कर, जोडून टाक. आणि मन जोडायचं म्हणजे नामानेच जोडलं जाणार आहे कायमचं, हे लक्षात ठेवा. मद्भक्तो, माझा भाग बनून राहा. माझा भाग, यू आर पार्ट ऑफ मी. भक्त, मद्भक्तो. मद्याजी जे करशील ती माझी पूजा आहे. म्हणून कानाने ऐकशील ते आपण म्हणतो ना कीर्तन आहे. तोंडाने बोलशील ते नाम आहे. डोळ्यांनी पाहशील ते रूप आहे. नाकाने घेशील तो ते माझी सुगंधी पूजा आहे. अगरबत्ती लावलेली आहे, कापूर लावलेला आहे. म्हणजे नागाला तुझ्या दुर्गंध सुगंध येणारच नाही. सगळीकडे सुगंधी मंदिरातलं किंवा देवघरातलं वातावरण राहील. शेवटी महाराज सांगतात की संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणे या गोष्टी आणण्यात काय अवघड आहे. आणि हाच परमार्थ आहे. आणि मग शेवटी सांगतात की संत मिळाले नाही तरी साधक मिळतील, ग्रंथ मिळतील आणि सद्विचार मिळतील. याला महाराजांनी सत्संग म्हणलेला आहे. आणि हा सत्संग आहे ना तो आपल्याला करायला जमलं पाहिजे.
म्हणून आपण ज्या वेळेला विचार करतो हनुमंताच्या उपासनेचा, उद्या हा विचार आपण मांडणारच आहोत. परवा दिवशीसुद्धा आपण हनुमान राम याविषयीच बोलणार आहोत. कारण उद्यापासून आपली उपासना सुरू होईल. संध्याकाळी सकाळी हनुमानाच्या जन्माचं कीर्तन असेल. जन्मल्याबरोबर तो गेला आहे, केवढा पराक्रमी, असा पराक्रमी दुसरा देवच नाही आहे. आपण देवाची तुलना करत नाही आहोत, पण प्रत्येक देवाची कार्य आणि कृती आपण म्हणतो निराळं आहे, आचरण निराळं आहे, चरित्र निराळं आहे. म्हणून प्रत्येक देवाचं स्वतंत्र पुराण आहे. प्रत्येक देव सारखेच श्रेष्ठ आहेत, प्रत्येक संत सारखेच श्रेष्ठ आहेत, सद्गुरू सारखेच श्रेष्ठ आहे. माझा तुझा हा भावच नाही आहे. हनुमंताला जे सांगायचं ते भीमरूपी या स्तोत्रात सगळ्यात सुंदर सांगितलेलं आहे. आपण पहिल्यांदा म्हणतो ना, आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा. बस इथे भीमरूपी संपली. नंतर काय देईल हनुमान मला? हनुमंता मी तुझी केली काय दे? धन धान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समग्रही. ज्ञान दे, रूप दे. रूपसुद्धा मागितले. हनुमंताचं रूप किती सुंदर आहे, तुम्ही मुद्दामून बघा. त्याच्या सगळं एक प्रमाणबद्ध शरीर आहे त्याचं हनुमंताचं. हनुमंताचा आवाज चांगला आहे, हनुमंताचं गायन, हनुमंताचं नर्तन खरंच चांगलं आहे. मी तुम्हाला मागे सहज गंमत म्हणून सांगितलं होतं की ज्या वेळेला स्पर्धा होती हनुमंताची गीतन, हनुमान जयंतीच होती, त्या दिवशी एकाने डफ घेतला आणि नाचत दास रामाचा हनुमंत नाचे, नाम घेता मुखी राघवाचे, नाचत त्यांनी म्हणलं गाणं. त्याला बक्षीस नाही, त्याला डिस्क्वालिफाय केला. म्हटलं ठीक आहे, तुम्ही त्याला डिस्क्वालिफाय, कारण नाचायचं नव्हतं, डफ घ्यायचा नव्हता, सरळ उभं राहून दास रामाचा हनुमंत नाचे असं म्हणायचं होतं. कारण हावभाव करायचे नव्हते. मग तुम्ही नाचही कराल. त्यांनी केला तो नाच. मी फक्त म्हणलं, मी मॉडरेटर होतो त्याच्या, मला बोलायला बोलवलं होतं. मी म्हणलं मी एकच सांगतो तुम्हाला, त्या मुलाने नाचत ते संपूर्ण गाणं म्हणलं, त्याला धाप लागली का? त्याचा श्वास अडला का? त्याची चाल चुकली का? त्याचं पाठांतर कुठे चूक झाली का? नाही ना. यासाठी त्याला विशेष बक्षीस द्या. आणि नसेल तर आमच्या शाळेच्या वतीनं मी एक बक्षीस देतो, विशेष बक्षीस. पहिलं दुसरं देऊ नका, कारण तो डिस्क्वालिफाय झालेला आहे. बऱ्याच वेळेला या गोष्टी घडतात, आपण पार्टिसिपेट होत नाही म्हणून आपल्याला लाभ मिळत नाही. जोडलेले जा ना. एक गमतीदार प्रसंग तुम्हाला सांगतो की 100 मीटर पळण्याची स्पर्धा आहे हो, आणि तो आम्ही पुढून घेतला फोटो. तो चॅनलने जाहिरातच केलेले, बाकीचे वरून घेतील बाजूने घेतील, आम्ही पुढून फोटो घेतो. आणि यांचं फोटोग्राफर ते वेगात पळत येत आहेत, हा उलटा पळत जातो आहे. त्यांच्यापेक्षा जास्त वेगाने पळायला पाहिजे की नाही शेवटपर्यंत जायला. त्याला बक्षीस मिळालं नाही, कारण त्यांनी भागच घेतला नव्हता. आपलं तेच होतं, आपण नाम घेतो पण भाग घेत नाही आहे. या हनुमंताच्या भक्तीत, हनुमंताच्या चरित्रात, हनुमंताच्या लीलात आपण भाग घेत नाही आहोत. आपण हनुमंताशी जोडलेले जात नाही आहोत. म्हणून कितीही नाम घेतलं वगैरे तरी वाईट नाही आहे, पण त्यात कमी आहे. म्हणून हनुमंताशी जोडलेलं कसं राहायचं, हनुमंतात पार्टिसिपेट कसं व्हायचं हनुमंताच्या चरित्रात, हा उद्याचा विषय आहे. त्या ठिकाणी जरा ताट बसूया आणि शांत. सुरुवातीचा जो विषय होता तो फक्त सांगतो. 2 शब्द आपण वापरले होते, इन्स्ट्रक्शन आणि एज्युकेशन. इन्स्ट्रक्शन खूप झालं, पुस्तकं वाचली, कीर्तनं ऐकली, चित्रपट पाहिले, प्रवचनं ऐकली, हे सगळं केलं. इन्स्ट्रक्शन आहे ते. सध्या वाद चालू आहे ना, शाळेत इन्स्ट्रक्शनचे तास वाढवले पाहिजेत. एज्युकेशनचं काय? व्हॉट अबाउट एज्युकेशन? आता आपण उद्यापासून स्वतःचं शिक्षण सुरू करूया. हे इन्स्ट्रक्शन जे सूचना, हे असं करा, तसं करा, तसं करा, करूया. आता खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणजे व्हॅल्यूज आपण आपल्या चरित्रात आणि जीवनात आणूया. शांत. श्लोक म्हणूया आणि शांतिपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचे आता. जय जय रघुवीर समर्थ. आत्तापर्यंत आपण केली नाही ती गोष्ट करूया.
आरक्त देखील डोळा नंतरचं जे भीमरूपी स्तोत्र आहे, ज्याला फलश्रुती म्हणतात, ती म्हणूया. आणि अगदी शेवटी समर्थांना काय सांगायचं आहे याच्यावर विचार करूया. आपण हा विचार उद्या पुढे सुरू ठेवूया. धनधान्यपासून सगळ्यांनी म्हणायचं आहे, धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही अवती रूप विद्यादी स्तोत्रपाठे करोनिया भूतप्रेत संबंधादी योगव्याधी समस्तहि नासती तोटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली भली दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकला गुणे रामदासी अग्रगण्यु कपिकुळासी मंडन्यु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती. शेवटच्या ओळीतले रामरूपी अंतरात्मा दर्शने, दोषनासती म्हणूच नका, रामरूपी अंतरात्मा दर्शने, ते दर्शन घेऊया. रामरूपी अंतरात्मा, आतल्या रामाचं दर्शन घेऊया. शांत, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास, डोळे मिटलेलेच. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. शांत, सावकाश डोळे उघडून महाराजांचं दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. सर्वांना नमस्कार.